मित्रों, विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जिल्हा केंद्र नागपूर, डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन, वनराई फाउंडेशन आणि शब्दाली प्रकाशन या 6 संस्थांच्या संयुक्त विद्यमानं सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या सत्कार समारंभ आणि त्यांच्या साहित्यावर आधारित एका विशेषांकाचा प्रकाशन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय। या संयुक्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी दाते हे लाभले। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय डॉक्टर गिरीशजी गांधी, महाराष्ट्र टाइम्स नागपूरचे निवासी संपादक माननीय श्रीपादजी अपराजित, सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर शैलेश त्रिभुवन, शब्दाली प्रकाशनाच्या प्रमुख माननीय श्रीमती सुनीता त्रिभुवन आणि विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक माननीय विलासजी मानेकर हे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। आजचा कार्यक्रम म्हणजे सबकुछ रवींद्र शोभणे असाच आहे। त्याला कारणही तसंच आहे। 15 मे 1959 रोजी नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातल्या खरसोली या छोट्याशा गावखेड्यातला एक मुलगा मराठी सारस्वताच्या प्रांगणात शिरतो काय, साहित्य शारदेची साधना करतो काय, विस्मयकारक चौफेर अशी साहित्य संपदा निर्माण करतो काय, हळूहळू मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचं स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान निर्माण करतो काय आणि अखिल महाराष्ट्रातील या साहित्य विश्वाला स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यायला लावतो काय, अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होतो काय आणि अनेक पुरस्कारांनी मंडित होऊन नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च अशा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारानं त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जातो काय। साराच विलोभनीय असा वाटणारा, यशस्वी वाटणारा असा हा डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा प्रवास। पण बरोबर सुखकर आणि मोहक असा वाटणारा हा प्रवास संघर्षाचा, प्रचंड मेहनतीचा, व्यासंगाचा, साहित्य साधनेचा आणि साहित्य निष्ठेचा प्रवास आहे। मित्रांनो, त्यांच्या या संपूर्ण दैदिप्यमान अशा कारकिर्दीला सलाम करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या कार्यक्रमाचं खरंतर आयोजन या 6 संस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले। अर्थात निमित्त आहे आताच उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या त्यांना प्रदान करण्यात येत असलेल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचं या निमित्तानं सक्षम समीक्षा या त्रैमासिकाच्या वतीनं डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या साहित्यावर आधारित विवेचन समीक्षेचा डॉक्टर रवींद्र शोभणे विशेषांक तयार करण्यात आला आहे। त्याचंही प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो। हे स्वागत पुष्पगुच्छ आणि शब्दाली प्रकाशनाच्या वतीनं सन्मान चिन्ह आणि ग्रंथभेट देऊन करण्यात येत आहे। प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी दाते यांचं स्वागत। सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी
माननीय डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांनी. तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे उद्धारक छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र, डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन, वनराई फाउंडेशन आणि शब्दाली प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा सत्कार आणि डॉक्टर रवींद्र शोभणे साहित्य विशेषांक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत. या मंचावर असलेले आदरणीय भाऊ गिरीश गांधीजी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीपजी दाते, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस श्री विलास माणेकर. खरं म्हणजे त्यांना वर बसवायचं होतं, त्यांना मी म्हणालो, पण खुर्चीच शिल्लक नसल्यामुळे मुळात ते माझ्या शेजारी बसले आणि मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि जो फोटो तिथे समोर लावलेला आहे, मला आतनं असं वाटत होतं की तो फोटो नेमका तुमचा कोणत्या वर्षातला आहे. इतकं शांत आणि संयमी चेहरा बघा, काही म्हणजे
एखाद्याला आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये पुढे मंचावर खुर्ची मिळालेली नाही आहे, पण अशा स्थितीमध्ये त्याच्या चेहऱ्यावर काय असेल आणि माणेकर साहेबांच्या चेहऱ्यावर काय बघा. मला फार बरं वाटलं, भाऊ महाराष्ट्रामध्ये असा चेहरा आहे आणि तो विदर्भाचा आहे हे महत्वाचं. विदर्भाच्या या साहित्य संघाच्या सभागृहामध्ये माझी ही दुसरी वेळ आहे. मी दुसऱ्यांदा या सभागृहामध्ये येतो. आता हे सभागृह खूप विशाल झालं. पूर्वी छोटं सभागृह होतं. आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सुरेश वर्धे इथे आले असतील. त्यांनी 8 मे 2011 मध्ये त्यांची देवयानी प्रकाशन संस्था आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मला आणि डॉक्टर रवींद्र शोभणे यांना पुरस्कार दिलेला होता याच सभागृहामध्ये. आणि पुन्हा आता 11-12 वर्षानंतर पुन्हा मी त्यांना माझ्या प्रकाशनाच्या वतीने, माफ करा आमच्या पत्नीला राग येईल कारण ही प्रकाशिका आहे, संपादक म्हणून मी तिच्याकडे काम करतोय, तर आता मी त्यांच्यावर अंक प्रकाशित करतोय. मी काय योगायोग आहे बघा. आणि तो सुद्धा या विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहामध्ये. शब्दाली प्रकाशन ही प्रकाशन संस्था 2010 मध्ये आम्ही स्थापन केली. खरं म्हणजे वेळेचा विचार करता मी या प्रकाशन संस्थेच्या संबंधी आणि या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमाच्या विषयी बोलायचं मी थांबवतो, कारण अनेक मान्यवर या व्हिडिओमध्ये त्यांनी या सक्षम समीक्षेमध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे. मी तुमचा अंत न बघता मी अल्पतेकडे जातो. डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा हा अंक 16वा अंक आहे शब्दाली प्रकाशनाच्या अंतर्गत प्रकाशित होणारा. म्हणजे याच्या अगोदर जवळजवळ 15 अंक झालेले आहेत. याच्या अगोदर सुद्धा नाशिक येथे प्राध्यापक हरी नरके यांच्या प्रकाशन जो समारंभ झाला त्या समारंभासाठी मंत्रिमंडळात असलेले सध्याचे भुजबळ साहेब, भाऊ मला सांगायला आनंद वाटतो, त्या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी मी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर ते म्हणाले त्रिभुवन ही तुमची जबाबदारी नाही आहे. हरी नरकेंचा विशेषांक तुम्ही करताय ही ठीक गोष्ट आहे, पण प्रकाशन करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तो समारंभ त्यांनी नाशिकमध्ये घेतला. तो समारंभ सुद्धा आता नुकताच झालेला आहे. त्याच्या पुढचा जो अंक होता तो डॉक्टर आहा साळुंके साहित्य विशेषांक होता. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अशाही काही शिक्षण संस्था आहेत आजही शिल्लक. मला हे आवर्जून यासाठी सांगायचं आहे की आता 3 वर्षानंतर मी सुद्धा निवृत्त होणार आहे. डॉक्टर रवींद्र शोभणे यांची मी मुलाखत घेतलेली आहे आणि शिक्षण संस्थांविषयी त्यांना प्रश्न विचारला, त्या संबंधी त्यांचं मत त्यांनी नोंदवलंय. मला या ठिकाणी हे मत यासाठी नोंदवायचं आहे की भाऊ, मी जेव्हा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला त्यांच्या कार्याध्यक्षांना फोन केला आणि ते त्यांचे चिरंजीवच आहे साळुंखे म्हणून, की आहा साळुंखेंचा तात्यांचा अंक हा साताऱ्यामध्येच प्रकाशित झाला पाहिजे असं मला वाटतं. तेही म्हणाले की त्रिभुवन ही तुमची जबाबदारी नाही आहे. तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये 35 वर्ष ज्या माणसाने संस्कृत विषयाचं अध्यापन केलेलं आहे आणि त्यांचा जरी नाव लौकिक झालेला असला तरी आमच्या शिक्षण संस्थेचं नाव लौकिक झालेलं आहे. त्यामुळे ही आमची जबाबदारी आहे आहा साळुंखेंचा तात्यांचा विशेषांक प्रकाशित करणे. ते कोल्हापूरवरून आले साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये त्यांचे जे काही कॉलेज आहे स्वामी विवेकानंद संस्थेचं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी मोठा समारंभ केला आणि अंकाचं प्रकाशन केलं. म्हणजे आमच्या प्रकाशनाला ही महाराष्ट्रामध्ये मिळणारी चांगल्या स्वरूपाची दाद आहे अशी मला इथे नोंद करायची आहे. डॉक्टर रवींद्र शोभणेंचा हा 16वा विशेषांक आहे आणि हा 16वा विशेषांक करत असताना जेव्हा व्यक्तिविशेषांक आम्ही प्रकाशित करायला लागलो त्यावेळेस भूमिका अशी घेतली होती
की 1960-70 या दशकामध्ये जे लोक लेखन करायला लागलेले आहेत आणि आज तागायत ते लोक लेखन करत आहेत, समाजातले विविध प्रश्न, समाजातल्या विविध समस्या, मग त्या राजकारणाच्या असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील, राजकीय असतील, त्यांनी वेगवेगळे फॉर्म घेऊन, वेगवेगळे वाङ्मय प्रकार घेऊन आपली मतं नोंदवलेली आहेत, आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. अशा लोकांची दखल घेणं मला असं वाटलं जरुरीचं आहे. काही काळ मी वाङ्मय प्रकारांचे विशेषांक काढले, पण त्यामध्ये असं लक्षात आलं भाऊ की प्राध्यापक मंडळी सुद्धा आता एकूण सगळ्या ह्या पर्यावरणाचा विचार केला तर जास्त अभ्यास करायला तयार नाहीये, खोलात जायला तयार नाही. हा आता येतोच, कारण आता यामध्ये लिहिणारे लोक येता कदाचित माझ्या वक्तव्यामुळे नाराज होतील, नाही तर ते म्हणतील की सर मग असं असतं तर आम्ही पाठवलंच नसतं, लेख असंही झालं. पण भाऊंच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे, कारण हे मी अनुभवलंय. खरं म्हणजे शोभणे सर हे समीक्षक सुद्धा आहे आणि तुम्ही सभागृहामध्ये माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणारी काही मंडळी आहे याच्यामध्ये जी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. भाऊ मी असे पण अनुभव घेतलेले आहे की सर तुम्हाला लेख पाठवलाय मी, संदर्भ सूची 2 दिवसांनी पाठवली तर चालेल का? आता जेव्हा अशा प्रकारचं जर संशोधन असेल तर मी सक्षम समीक्षा हे नाव घेऊन माझा अंक प्रकाशित कसा करू? कारण डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सल्लागार आहे, यामध्ये डॉक्टर यशवंत मनोहर सल्लागार आहे, यामध्ये उत्तम कांबळे सल्लागार आहे. आता जेव्हा संशोधनाचीच बैठक प्राध्यापकांना नीट माहीत नसेल तर सक्षम समीक्षा ही घेऊन मी वाचकांपुढे, पुढच्या अभ्यासकांपुढे जाऊ कसं? आणि म्हणून मी तेव्हापासून वाङ्मय प्रकाराचे विशेषांक करणं बंद केले आणि मग व्यक्ती विशेषांकाकडे मी आलो. त्यातला मध्यम मार्ग असा काढला की 60 ते 70च्या दशकापासून ज्या लोकांनी आतापर्यंत आपलं लेखन चालू ठेवलेलं आहे असा एक लेखक अभ्यासकांच्या पुढच्या अभ्यासकांच्या पुढे आपल्याला देता येईल. म्हणजे चोबडे सरांचं एक पुस्तक ग्रंथालीने फार चांगलं काढलं आणि ते मला हे हा विशेषांक प्रकाशित करताना किंवा हा निर्माण करताना अंक त्याचा फार फायदा मला झाला. पी विठ्ठल यांनी त्याची प्रस्तावना लिहिली आहे आणि फार चांगलं निवडक रवींद्र शोभणे असं ते पुस्तक ग्रंथ त्यांनी काढलेला आहे. फार चांगला ग्रंथ आहे तो. ग्रंथ मी यासाठी वापरलेला आहे. प्रस्तावना सुद्धा कशी असावी अतिशय चांगलं उदाहरण त्या ग्रंथाचं. डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा जन्म 15 मे 1959 रोजी नागपूर जिल्ह्यातील सरफोली या गावी झाला. खरसोली. किराणा दुकान, टेलरिंग काम, मुद्रित शोधक, उपसंपादक, कवी, लेखक, समीक्षक, प्राध्यापक आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा प्रतिकूल अनुकूल पर्यावरणाचा प्रवास करून प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे वयाची 65 साजरी करत आहेत. भाऊ असं ठरलं होतं की 15 तारखेला हा कार्यक्रम करायचा, पण तो पुढे गेला काही कारणाने, विदर्भ मंडळीमुळे, आणि ते मी मान्य केले. डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा शैक्षणिक प्रवास विशेष गुणवत्तेसह पूर्ण करून प्राध्यापकी व्यवसायही विशेष गुणवत्तेने पूर्ण केला आहे. वयाच्या 19व्या वर्षी लेखनाला सुरुवात करणारे डॉक्टर रवींद्र शोभणे आज 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांना आता महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. मला या निमित्ताने आणखी एक आठवण सांगायची. या कार्यक्रमाच्या शेवटी माझी जी कन्या आहे शब्दाली म्हणून, ती संगणक अभियंता आहे, ती आभार मानणार आहे, व्यक्त करणार आहे, ऋण व्यक्त करणार आहे. विंदा करंदीकर जेव्हा त्यांच्या मुलीकडे पुण्यामध्ये आलेले होते तेव्हा माझ्या कन्येचं वय फार काही नसेल, ती 7वी 8वीला असेल भाऊ. आणि त्यावेळेस तिने
विंदा करंदीकरांच्या समोर माझ्या मना बंद दगड ही जवळजवळ 2.5 पानांची कविता न बघता त्यांच्या समोर सादर केली आणि विंदा करंदीकरांनी तिला अक्षरशः मांडीवर बसवलं आणि त्यांच्या कन्येला सांगितलं, हे अगं ह्या बाळाला लाडू आण घरात. आणि तो लाडू विंदा करंदीकरांनी ह्या माझ्या कन्येच्या हातामध्ये दिला. कसे कसे धागे असतात बघा, की विंदा करंदीकरांनी प्रत्यक्ष माझ्या मुलीला लाडू दिलेला आहे आणि याच सभागृहामध्ये विंदा करंदीकर साहित्य स्वरूप आणि समीक्षा या नावाच्या ग्रंथाला मला पुरस्कार मिळालेला आहे. मी जेव्हा रधो कल्वेंवर पीएचडीचं काम करतो आहे म्हटल्यानंतर विंदा करंदीकरांनी, मी त्यांच्या मुंबईच्या साहित्य संघाच्या घरी जाऊन आलेलो होतो. त्यांच्या शेजारी बसून मी त्यांना सांगितलं की मी यांच्यावर काम करतोय. त्यांनी माझी पाठ थोपटली होती की तुम्ही अशा दुर्मिळ विषयाला हात घातलाय आणि असे मार्गदर्शक तुम्हाला लाभले त्रिवण, तुम्ही निश्चितच पुढे मोठे व्हाल. हे विंदा करंदीकरांनी माझ्या संबंधी बोललेलं विधान आहे आणि मला त्याचा आजही गौरव आहे. 11 कादंबऱ्या, 9 कथा संग्रह, 2 ललित लेख संग्रह, 1 व्यक्तिचित्रण संग्रह, 6 समीक्षा ग्रंथ, 1 वैचारिक साहित्य, 3 संपादने, 2 अनुवाद ग्रंथ आणि खूप सारे सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला हा लेखक आहे. गेली 13 वर्ष अखंडित प्रकाशित होणारे सक्षम समीक्षा हे त्रैमासिक हे विसरू शकणार नाही, विसरत नाही. कारण 60-70च्या दशकापासून लिहिते झालेले लेखक ही भूमिका घेऊन सक्षम समीक्षा त्रैमासिकाने व्यक्तिविशेषांक प्रकाशित केले आहेत आणि या पुढेही केले जाणार आहेत. या विशेषांकात 20 लेखकांनी आपले लेखन केलेले आहे. डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या लेखनातून त्यांच्या चौफेर व्यासंगाची अभ्यासाची कल्पना येते. विविध ज्ञान शाखांच्या अध्ययनातून विकसित झालेला दृष्टिकोन आणि त्यातून वाङ्मयीन संस्कृतीला जीवन मूल्यांना दिला गेलेला प्रतिसाद, समाजाभिमुख होऊन प्रश्न समजावून घेणे आणि त्याला अंतर्मुखतेने संवेदनशीलतेने प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही लेखकासाठी महत्त्वाची असते. जीवनविषयक आस्था असल्याशिवाय मानवी संबंधांचा, परिस्थितीचा आणि एकूणच मूल्यभावाचा विचार करता येत नाही. डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या लेखनात समकालीन सांस्कृतिक जग जसे सामावले आहे तसेच देह मनाच्या आदिम जाणीवांचा आत्मभावही दडलेला आहे. नैतिक अनैतिकतेच्या समाजमान्य दृष्टिकोनाला छेद देऊन आंतरिक द्वंद्वाला ते उजागर करतात. मानवी संबंधांचा, व्यवहाराचा वेगवेगळ्या पातळ्यांवरून शोध घेणे हे डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. हे डॉक्टर पी विठ्ठल यांचे मत नोंदवून मी या मताशी सहमत आहे. आज या प्रकाशन समारंभासाठी या सर्व ज्या काही संस्था आहेत विदर्भातल्या, या विदर्भातल्या सर्व 6-5 संस्था आणि आमची एक संस्था, हा सगळा जो काही योग जुळून आलेला आहे आणि माझ्यासारख्या पुण्यातल्या प्रकाशकाला, संपादकाला या निमित्ताने जी काही संधी मिळालेली आहे शोभणे सरांचा गौरव करण्याची, त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्याची आणि तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याची, या ज्येष्ठांना पुन्हा भेटण्याची या निमित्ताने मला संधी मिळाली. धन्यवाद. धन्यवाद त्रिभुवन सर. आणि आता यानंतर सक्षम समीक्षा या त्रैमासिकाच्या वतीनं डॉक्टर रवींद्र शोभणे साहित्य विशेषांक या विशेषांकांचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचे प्रमुख अतिथी माननीय प्रकाशन सोहळा करण्यापूर्वी आपण आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या सत्काराचा भावपूर्ण क्षण अनुभवूया. डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्याविषयी मी देखील बरंचसं माहिती आणलेली होती त्यांच्या परिचयाच्या दृष्टिकोनातून, पण आता एवढंच म्हणावं असं वाटतं, चित्रफित आणि प्रास्ताविकाच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र शोभणे यांची वाङ्मयीन मूर्ती आपल्या सगळ्यांसमोर प्रगट झालेली आहे. बस सब कुछ रवींद्र शोभणे सिर्फ नाम ही काफी है, एवढंच म्हणून मी त्यांचा परिचय या ठिकाणी संपवतो.
मित्रांनो, साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे यांना बहाल करण्यात आले. त्यानिमित्तानं आपण या सरस्वती पुत्राचा सत्कार आणि त्याचं कौतुक या ठिकाणी करूया. अमळनेर इथं संपन्न झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे आणि सौभाग्यवती अरुणा शोभणे यांना विनंती आहे की त्यांनी या आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. आणि आजचे प्रमुख अतिथी माननीय गिरीशभाऊ गांधी यांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार या ठिकाणी करावा. विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दाते साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, या सक्षम समीक्षा या विशेषांकाचे त्रिभुवनजी, सौ त्रिभुवन आणि मानेकर सर आणि शोभणे दाम्पत्य. सभागृहात सगळेच ओळखीचे आहेत. अनंतराव आहेत, सगळेच आहेत, सुनील आहेत. एकतर प्रारंभीच हे स्पष्ट करायला पाहिजे, म्हणजे आमचा कार्यक्रम सुरू होत असतानाच अनंतरावांनी तंबी दिली होती की लवकर आटोपा. पण तरी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे तुम्ही पुण्याहून आला, विदर्भातल्या ज्या ज्येष्ठ श्रेष्ठांची मांदियाळी तुम्ही समजा जर आठवण्याचा प्रयत्न केला तर ते सहज प्राप्य, ज्याला आपण म्हणतो सहज साध्य, अशी त्यांची भेट आहे की नाही असा समजा जर निकष लावला तर बऱ्याचशा जणांच्या समोर यांच्या भेटीसाठी काहीतरी धडपड करावी लागेल असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं.
पण अलीकडच्या काळामध्ये त्यातल्या त्यात सध्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतानाही अतिशय सहज साध्य किंवा ज्यांची आपण सहज भेट घेऊ शकतो आणि जे अतिशय निगर्वी व्यक्तिमत्व आहे असं म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे यांची ओळख आहे. आणि हे या सभागृहाचे सगळेजण मान्य करतील याची हिंमत असण्याचं काही कारण नाही. कारण अलीकडचा प्रघात असा आहे किंवा नवा रिवाज असा आहे की आपण समजा जर खूप निगर्वी राहिलो, खूप समजा जर आपल्याला काही ज्याला आपण म्हणतो की मान जास्त घेतला नाही तर लोक गृहीत धरायला लागतात. आणि असं गृहीत धरणं आपल्या बाबतीत होऊ नये अशी काळजी साहित्याच्या क्षेत्रात आलेली नवोदित मंडळी प्रारंभापासूनच घ्यायला सुरुवात केलेली असते बऱ्याच. पण असं असतानाही या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं असं वाटतं की डॉक्टर शोभणे तसे नाहीत. आणि या सक्षम समीक्षा या अतिशय उत्कृष्ट अंकाच्या प्रकाशन प्रसंगी, म्हणजे हा पूर्ण अंक चाळायला वेळ मिळाला नाही, पण आम्हाला जे काही डॉक्टर शोभणे कळलेले आहेत तर एक गोष्ट निश्चितपणे आपण कबूल केली पाहिजे किंवा सर्वांना ठाऊकही आहे, बऱ्याच जण काही लोकांनाही सांगितली पाहिजे की एका छोट्या गावातून नागपुरात येत असताना समजा जर टेप आणि कैची घेऊन आलेला एक युवक समजा जर आज या मोठ्या प्रतिष्ठेच्या साहित्य क्षेत्राच्या पदावर जाऊन पोहोचला असेल तर त्यामागे सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे आणि आणखी एक आहे गोष्ट, ती म्हणजे अथक मेहनत. मेहनतीचं नाव बरेचदा काय होतं माहिती आहे का की आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडे आपण जरा थोडंसं हीन दृष्टीने नाही म्हणत पण जरा गृहीत धरण्याच्या दृष्टीने बघत असतो. आणि त्यांच्यातली मेहनत जी काही आहे ती आपल्याला असं वाटतं की आपल्या बरोबरीचं आहे किंवा आपल्या सोबतीचं आहे, त्याच्याकडे जरा कानाडोळा होण्याची शक्यता असते. म्हणून मला या माझं मनोगत व्यक्त करतानाच्या प्रारंभीच हे स्पष्ट करावं असं वाटतं की डॉक्टर शोभणे आणि सातत्य हे एक अतूट समीकरण आहे. आणि मी ज्या पद्धतीने डॉक्टर शोभणेंचं लिखाण वाचत आलेलो आहे तर आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे की कसं आहे की आपले मायबाप हे आपले मानबिंदू असतात. आपले मायबाप यांना देवापेक्षाही आपण जास्त प्रतिष्ठा किंवा त्यांना आपण वंदन करत असतो. आणि असं असतानाही ज्या सचोटीने ज्या निखळ भावनेने त्यांनी आईविषयक लेख लिहिलेला आहे आणि आपल्या घरचं तत्कालीन वर्तमान लिहिताना त्यांनी कुठलीही कंजूशी केलेली नाही, म्हणजे काही एडिट करणं असं त्यांनी मुळीच केलेलं नाही आहे त्यांच्या लेखामध्ये. त्यांच्या घरातलं तत्कालीन दैन्य समजा जर त्या परिस्थितीशी संघर्ष करत असताना त्यांनी केलेला आटापिटा, त्यांच्यातली साहित्य प्रवणता ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर नागपुरात आल्यानंतरचा त्यांनी केलेला संघर्ष वगैरे हा सगळा आपल्या परिचयाचा आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते मातृभक्त आहेतच, ते पितृभक्तही आहेत, पण त्यांनी त्या काळातली आपली जी काही जडणघडण होती ती मांडताना उगीच काही शब्दबंबाळ पण आपण घेऊन हा लेख लिहितोय असं मुळीच केलेलं नाही आहे. आणि जसं त्या तसं अक्षरशः त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं की त्यांच्या आईच्या वाट्याला जे काही खडतरपण लाभलं आणि अपेष्टांचा असा सहवास लाभला असतानाही ही जी काही आत्मीयता तुमच्यामध्ये दिसते ना प्रत्येकासोबत अशी जवळीक साधण्याची, तर मला असं वाटते की त्या माऊलीची ती देण असली. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या आईला फार खडतर वेदनांना सामोरे जावं लागलं आणि मग कदाचित असं वाटतं आपल्याला की हा भाग्याचा क्षण बघायला त्या कदाचित हव्या असायला हव्या. पण असो, सगळंच काही प्रत्येकाच्या नशिबात भाग्यात म्हणण्यापेक्षा सगळ्यात ज्याला आपण म्हणतो की सहज साध्य असतं अशातला काही भाग नाही. मला आणखी एक गोष्ट डॉक्टर शोभणेंच्याबद्दल सांगायला पाहिजे की ते काही दिवस का होईना पण पत्रकार होते. आणि पत्रकार त्यांनी लोकमतचे दिवस या त्यांच्या लेखामध्ये एक लिहिलेलं आहे की मी समजा जर लवकर बाहेर पडलो नसतो तर फार फार संपादक झालो असतो. तर म्हणजे त्यांनी ज्या फारच्या निकष जे काही ठेवले होते त्या पदावर सत्य आहे. आणि म्हणजे तसा योगायोगाचे संकेत असे बरेच देता येईल की म्हणजे तुमच्या सक्षम समीक्षेला 12 वर्ष झालेले आहे, मटा नागपुरात येऊनही 12 वर्ष झालेले आहे. येत्या 12 जूनला आमचा वर्धापन सोहळाही होणार आहे, तुम्ही नक्की या. सांगायची गोष्ट अशी आहे की मी परवा फोनवर बोलताना डॉक्टर शोभणेंशी असं बोललो
की आपल्यातला साहित्यिक मरू द्यायचा नसेल तर पत्रकारिता सोडली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. काही अपवाद तुम्हीच सांगितलेले आहेत अरुण साधूंसारखे. निश्चितपणे की असाइनमेंटच्या जंजाळामध्ये जे काही आपल्याला लिहायचं आहे ते मागे राहून जातं. आणि मग काय होतं माहिती आहे का, एखाद्या चांगला समजा तर लेख वाचताना सुद्धा त्यातली बातमी शोधण्याचं आपण काम करत राहतो. म्हणजे पत्रकारिता आपल्यावर एवढी हावी होऊन जाते. त्यांच्या पत्रकारितेमधलं एक टिपण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते मला आवडलं, की मी जे म्हणालो मगाशी की त्यांच्या लेखामध्ये सचोटी आढळली. तर आपल्याला तत्कालीन वृत्तपत्रातून कशासाठी काढलं हे सुद्धा त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं. आता त्यांनी असं लिहिलं आहे की सप्टेंबरच्या ऐवजी त्यांनी सप्टेंबर लिहिलं होतं आणि टच्या जागी त लिहिला होता. आता कसा आहे, सप्टेंबर तसा 9वा महिना आहे, तो सृजनाचा महिना समजला जातो. पण त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीतलं अकाली सिझरिन त्यांच्या वाट्याला आलं. पण तसं असतानाही पुन्हा ते नंतर त्याच वृत्तपत्रात लागले. नंतर त्यांनी तिथे अतिशय चांगलं उपसंपादक पदाचं काम केलं आणि मग अशा अवघड वाटांवरून चालत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फोकस आयुष्याचा काय आहे तो ठरला होता. बरेचदा आपल्याला कुठं जायचं आहे हे आपलं काही ठरलं नसतं. आणि म्हणजे मला समजा जर इथून दिल्लीला जायचं आहे आणि मी कोणालाच विचारणार नाही असं समजा जर मी म्हणत चाललो तर 10 दिवस लागतील. मी विचारत समजा जर गेलो तर मला लवकर जाता येईल. हा प्रत्येक टप्प्यावर कोणी समजा जर तज्ज्ञ व्यक्ती असेल तर त्याला विचारलं पाहिजे, त्याला भेटलं पाहिजे. आणि त्यांच्या पुस्तकात मधलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा माझा मित्र तर आहेच पण हे माझे सल्लागार आहे ही विनम्रता सुद्धा त्यांनी कदापि त्याचं बोट सुटू दिलेलं आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं की एखादा आपला समजा जर मित्र आहे आणि तो समजा जर सल्लागार असेल हे नमूद करायला. असे अनेक जण असतात की जे व्यक्तिगत त्यांच्यातला आपला जो काही व्यवहार असतो तो खूप विनम्रतेचा असतो, पण डॉक्युमेंटेशन करताना याचं माझ्याशी काही नातं नाही याची खबरदारी ते आयुष्यात घेत असतात. मग या व्यवहारवादापासून तुम्ही अलिप्त राहिलात हे तुमच्या यशाचं एक कारण असू शकतं असं मला वाटतं. आता सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत की डॉक्टर शोभणे यांनी ज्या काही प्रतिमा रंगवलेल्या आहेत मित्रांनो, या प्रतिमा रंगवत असताना समजा जर तुम्ही त्यांचं व्यक्तिभेद तर वाचलंच पाहिजे, पण ह्या प्रतिमा त्यांच्या दृष्टीतून आपण जेव्हा बघत असतो तेव्हा त्यांचं गोत्र हे जे काही पुस्तक आहे ते वाचलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला हे सांगायचं आहे की त्यांनी त्या गोत्रमध्ये ज्या सभागृहात आपण बसलो आहोत, ज्या वास्तूमध्ये आपण इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्या मनोहर म्हैसाळकरांविषयी सुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे. आणि मनोहर म्हैसाळकर आणि तुमचे अतिशय चांगले संबंध होते. थोडं लांबेल म्हणून जरा एडिट करतो मी माझंच भाषण, पण त्यांनी एक काय लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल की गावभरचे पापे करून असे अनेक लोक होते. वसंतराव ऐका, ते असं म्हणाले की मनोहररावांकडे लोक जायचे आणि मग ते त्यांना साष्टांग दंडवत घालून संमेलनामध्ये त्यांची वर्णी लावून घ्यायची. आणि मनोहररावांचं घर हे त्या अर्थाने पतित पावन कुटी होती. हा किती सुंदर शब्दप्रयोग आहे. म्हणजे भाऊ मी आता कुठलाही राजकीय संदर्भ पतित पावनाचा देत नाही इथे, त्याचे घाऊक संदर्भ तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण अशी कुटी आपल्या नागपुरात होती हे तुम्ही अतिशय चांगला त्यांचा उल्लेख केलेला आहे. पण आणखी एक योगायोग सांगतो की आम्ही काही वर्षांच्या पूर्वी मनोहररावांची जेव्हा मुलाखत घेतली होती मठाची, माझा प्रतिनिधी होता, मी पण सोबत गेलो होतो, तर त्यावेळेस मनोहररावांचं वाक्य होतं, ते माझ्याकडे ती मुलाखत रेकॉर्ड केलेली आहे. मनोहरराव असं म्हणाले होते की कार्यकारिणीमध्ये भलेही डॉक्टर शोभणे नसतील, अनेक वर्ष ते नसतील, पण कोणी समजा जर विचारलं की विदर्भ साहित्य संघाचा चेहरा कोण आहेत तर तुम्ही सांगा की डॉक्टर रवींद्र शोभणे हा विदर्भ साहित्य संघाचा चेहरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस त्यांचा ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत किंवा काही असं याचा मागमूसही नव्हता. म्हणजे मला असं वाटतं की हे म्हैसाळकरांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. यांच्या व्यक्तिभेदांमधलं आणखी एक म्हणजे पुरेशा निर्भीडपणे तुम्ही तुमची मतं नोंदवली. म्हणजे ग्रेसांना ते जसे आहेत तसे सांगण्याचं धाडस यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी बऱ्याच जणांच्या वाचनातून गोत्र गेलं नसेल तर कदाचित तुम्ही नक्की वाचा. आणि त्यातला पहिलाच लेख जो काय तो ग्रेसांवरचा आहे.
मला असं वाटतं की ग्रेसांच्या शब्दांचं गारुड, ग्रेसांची कविता, ग्रेसांचं बोलणं, त्यांचं चालणं, असं जे काय आपण पाहत आलेलो आहे, तर निश्चितपणे ग्रेस हे विदर्भाचे आमच्या अभिमानाचा विषय आहे. ग्रेस असतील, एलकुंचवार असतील, यशवंत मनोहर सर असतील, नक्कीच. पण त्यांनी एकदा स्पष्ट केलेलं आहे की ह्या ज्या काही व्यक्तींचा मी वेध घेतला आहे तो माझ्या परिघात मला जे काही अनुभव आलेले आहेत त्यानुसार मी त्यांचा वेध घेतलेला आहे. आणि मग पुन्हा मी मगाशीच म्हणालो तसं आपल्याला आलेल्या अनुभवांचा प्रामाणिक समुच्चय त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांनी अक्षरशः आपल्या समोर प्रवाहित केलेला आहे. दभींचा सुद्धा तुम्ही जो काही वेध घेतलेला आहे तो मला आवडला. ह्या काही व्यक्तिमत्वांच्या समोर लिहिताना म्हणजे अहंकाराचा वारा माणसाच्या अंगाला कसा चिकटतो याचा सुद्धा एक साक्षेपी कवडसा ज्याला आपण म्हणतो तो त्यांच्या लेखांमध्ये दिसतो. आणि त्यांनी दभींना शापित ज्ञानयोगी हे अतिशय चपखल टायटल तुम्ही दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण दभींचं हे वाचत जातो, मला म्हणजे हे तुम्हाला सांगावं वाटेल की तुमचं एक शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य मला फार आवडलं की आपल्याला माहिती आहे की माणसामध्ये षड्रिपू असतात आणि माणसांच्या गुण आणि अवगुणांचा एकसंधपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आढळत असतं. आणि असं असतानाही म्हणजे भल्याबुऱ्या व्यक्तिमत्वांची आपल्याला ओळख होणार आहे, आपल्याला समाजात भलेबुरे व्यक्तिमत्व भेटणार आहे हे आपल्याला माहिती असतं. तरी पण आपण जेव्हा शोध घ्यायला निघतो तेव्हा मात्र किंवा एखाद्या प्रेषिताकडे चाललो आहे किंवा अलौकिक व्यक्तिमत्वाचा शोध घेतोय असा वांझोटेपण आपण उगीच त्या शोध घ्यायला निघत असतो. आणि असं असताना सुद्धा एवढं करून आपल्या हाती काय लागतं तर पाण्याने भरलेली मूठ उघडी करून अभिमानाने उगीच दाखवायची अशा पद्धतीचं तो आपला अट्टहास असतो. किती सुंदर उदाहरण यांनी दिलेलं आहे. आणि असं असतानाही त्यांचं आपलं मैत्र होतं आणि ते गेल्यानंतरचं दुःख डॉक्टर शोभणे यांनी व्यक्त केलेलं आहे. मला आणखी एक तुमचं तसे तर उदाहरण देण्यासारखे बरेच आहेत, पण मी मुद्दाम व्यक्तिभेद या ठिकाणी यासाठी मांडतोय की आपल्या सोबतीच्या लोकांकडे किती आत्मीय दृष्टीने बघितल्या जाऊ शकतं आणि ही आत्मीय दृष्टी बघत असताना त्याच्या म्हणजे अनन्यसाधारणपण त्यांचं जे काही आहे ते आपण कसं नोंदवत असतो ह्याचं एक उदाहरण, अतिशय उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर शोभणे यांनी घालून दिलेलं आहे. तुमचा श्रीधर शनिवारांवरचा लेख मी वाचला. त्या शनिवारांवरच्या लेखात त्यांनी बरंचसं दिलेलं आहे. मग शेवटची भेट त्यांची जी काही झाली अंतसमयी त्यांच्या, तर त्यावेळेस आपल्या कैफात आणि तोऱ्यात राहिलेली कविता आता स्तब्ध होऊन निष्प्राण पडली होती असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपणही शनिवारी सरांना भेटलो होतो वगैरे वगैरे. पण म्हणजे आता काही तासात ही जी काही कविता आहे आणि त्यांचं अस्तित्व आपल्यापुढून नामशेष होणार आहे असं लिहित असताना त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे. तर मला ते वाक्य फार आवडलं की म्हणजे 25 वर्षांची मैत्री असताना आता हा देह नाहीसा होणार आहे असं असताना ते म्हणतात, कुठले हिशेब झडझडून द्यायचे असतात काही मित्रांच्या अशा शेवटा. आता बघा, मला भाऊ नेहमी असं वाटत असतं की आपल्यामधला एखादा माणूस आज होता आणि उद्या नाही असे उदाहरण आपल्या सोबत सुद्धा घडत असतात. असं असताना शेवटच्या समयाला कुठले हिशेब झडझडून द्यायचे असतात याचा अर्थ तुमचं हे जे काही कन्फेशन आहे या शेवटच्या याच्यामध्ये, या कन्फेशनमध्ये हिशेब हा शब्द जरी आला असला तरी म्हणजे आयुष्यातले सगळ्या ताळेबंदांनी अंतर्धान पाहून हात जोडावे इतकं निखळ सचोटी पण त्याच्यामध्ये तुम्ही या वाक्यामध्ये भरलेलं आहे. कारण बरेचदा आपल्याला हे असं निखळ पण विशेषतः अशा नोंदी घेत असताना असे लेख लिहित असताना आपण टाळण्याकडे आपला कल असतो. पण एखादा माणूस त्याचं कलेवर पडलं असताना तुम्ही समजा जर आपल्या अंतर्हृदयाची हाक अशी सर्वांसमोर खुली करत असाल तर मला असं वाटतं की माणसाचं सच्चेपण आणि परस्परांचे अनुबंध समजा दुसरे आणि याच्यापेक्षा काय असू शकतात. तर हे सच्चेपण मला त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. सांगण्यासारखं बरंच आहे पण मला एक समीक्षेचा वेध जो काही आहे तो तुम्ही याच्यातून घेतलेलाच आहे. मी फक्त एक शेवटची कथेचं एक प्रातिनिधिक रूप म्हणून त्यांच्या ओली धिप्पाड भिंत, म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी डॉक्टर शोभणे यांच्या कथा वाचल्या आहेत. हे जे काही आत्ता तुम्ही उल्लेख केला की निवडक डॉक्टर शोभणे, तर त्याच्यामधलं पहिलीच कथा मला वाटते ती ओली धिप्पाड भिंत ही आहे. एखाद्या म्हणजे मी तर या ठिकाणी नम्रपणे सांगेन की
कोणी साहित्याचा एखादा नवीन प्रतिनिधी समजा जर असेल आणि तो कथेच्या प्रांतामध्ये विहार करायची समजा जर त्याची इच्छा असेल तर त्यांनी ओली धिप्पाड भिंत बांधली पाहिजे. आता कशासाठी बांधली पाहिजे या कथेमध्ये नेमकं काय आहे ते मी सांगणार नाही, पण या कथेमध्ये करुणा आहे, या कथेमध्ये वात्सल्य आहे, या कथेमध्ये भीती असेल, एखाद्याचा राग असेल, पण द्वेष नाही. आपण बरेचदा असं म्हणत होतो की समाज निर्विष झाला पाहिजे, हे जग फार सुंदर आहे, जग सुंदर झालं पाहिजे, पण भेदांच्या भिंती आपल्या जगामध्ये इतक्या असतात मित्रांनो की छोट्या छोट्या गोष्टींवरून, आता सध्या रिझल्ट लागायचा त्याच्यामुळे इलेक्शनचा काळ तुम्ही अनुभवलेला आहे, आयुष्यातल्या सगळ्या भिंती आपल्या पुढ्यात आणून टाकल्या की काय एवढ्या भिंती आपल्या पुढे उभ्या केल्या जातात. आणि अशा विद्वेषांच्या भिंतीचा म्हणा किंवा सहजता आयुष्याची जी काही आहे ती समजा जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ही कथा वाचली पाहिजे. या कथेतील भास्कर बुवा जे काही आहेत ते अशा साध्या सहज सच्च त्यांचा व्यवसाय जो काही असेल पण निकोप मनाचे तसे ते प्रतिनिधी आहेत. मग तो व्यंकोबा असेल, मग त्या अक्का असतील, ती अस्मा असेल, म्हणजे आपण बरेचदा असं म्हणतो की आज या देशातला धार्मिक द्वेष दूर झाला पाहिजे, पण जोपर्यंत आपल्याशी हे असे टोकदार कंगोरे आपल्याशी येऊन भिडत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्याशी खऱ्या अर्थाने पाहू शकत नाही. ह्या कथेमध्ये आपण धार्मिक ऐक्य नेहमी म्हणत असतो, पण ह्या सगळ्यांपेक्षा माणुसकी मोठी आहे. आणि जोपर्यंत तुमच्यातला म्हणजे बरेचदा भाऊ आपण म्हणतो की एका गटाकडून नेहमी म्हटलं जातं की या अमुक अमुक धर्माचे लोक आतंकवादी का. मग मी बरेचदा म्हणतो की तुझ्या मित्रांच्या यादीमध्ये जे त्या धर्माचे लोक आहेत ते आतंकवादी आहेत का, तर ती यादी निश्चितपणे नाही असं उत्तर त्याचं येतं. पण या कथेमध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारुण्याची महती काय असते. आणि जे कारुण्य जेव्हा आपल्या मनाला भिडतं तेव्हा या सगळ्या भेदांच्या भिंती गळून पडलेल्या असतात. म्हणजे मी एकदा सुरेंद्र शर्मा यांचे एक शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो की त्यांना असं म्हटलं होतं की हिंदू का ह और मुस्लिम का म मिला के हम क्यों नहीं बन जाते. प्रश्न किती सुंदर आहे. हिंदू का ह और मुस्लिम का म मिला के हम क्यों नहीं बन जाते. उत्तर त्याच्यापेक्षा सुंदर दिलं, एका वाक्यात एका शब्दात आहे, अहम की वजह. हा अहम समजा जर मनुष्याचा गेला, पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की हा अहम गेला पाहिजे, शून्यात अहम गेला पाहिजे असं आपण म्हणत असतो, पण मग हा अहम कोणाचा गेला पाहिजे. मग जो बायडनचा गेला तर चालेल, दिल्लीमध्ये असलेल्या एखाद्याचा गेला तर चालेल, मग फारच फार तर मुंबईमधल्या गेला तर चालेल, माझ्या गावातच असला तो जो माझ्याशी वाईट वागला होता त्याचा गेला तर चालेल, पण माझ्या घरापाशी ज्याच्या कक्षा येऊन ठेपतात त्यांचा अहम जातो का याचा विचार करण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. मला असं वाटतं की ही जी कथा सांगितलेली आहे ती पूर्णतः घरगुती कथा आहे. आपल्या परस्परांचे नातेसंबंध काय असतात याची ती कथा आहे, पण त्यातूनच एक मोठं नातं काय असायला पाहिजे याची जाणीव ती करून देते. म्हणून मला असं सांगावं वाटतं की हे जग सुंदर आहे याची श्रद्धा, या वाक्यावर ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी ही कथा वाचली पाहिजे. नव्हे मी म्हणेन डॉक्टर शोभणे यांच्या सर्वच कथा त्यांनी वाचल्या पाहिजे. या निमित्ताने मी डॉक्टर त्रिभुवन तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतो आणि विदर्भाच्या वतीने मला वाटल्यास मी आभारही मानतो की तुम्ही एक अतिशय चांगला अंक काढलेला आहे आणि डॉक्टर शोभणे यांचा गौरव या निमित्ताने झालेला आहे. मला असं वाटतं की या सर्व संस्था, विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन, वनराई फाउंडेशन आणि शब्दाली प्रकाशन यांचेही ऋण मी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने इथे लोक आलेत सगळे तुम्ही रसिक, तुमचेही मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या साहित्याचं आपण केलं. आणि यानंतर आजचे प्रमुख अतिथी नागपूर विदर्भातील सांस्कृतिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आधारवड म्हणजे डॉक्टर गिरीश गांधी. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती. रवींद्रच्या आई ताईबाई शोभणे आणि पिता श्री केशवराव शोभणे यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आपल्या समोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप
दाते या ठिकाणी ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि असं सांगितलं की रवींद्र शोभने पत्रकारितेतून तिकडे आलेत, साहित्याच्या क्षेत्रामध्ये तो त्यांचा कल होता. पण आजचं भाषण ऐकल्यानंतर मला शंका आहे हे सुद्धा त्याच मार्गाने जातात की काय. इतकी चांगली साहित्यिक भाषा त्यांनी वापरली. तिकडे जर जायचं असेल तर सुरुवातीला शुभेच्छा देतो श्रीपाद. महाराष्ट्र टाइम्सचे सर्वव्यापी संपादक, निवासी संपादक श्रीपाद अपराजित, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक विलासजी, व्यासपीठावर उपस्थित, ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्व उपस्थित झालो, तर डॉक्टर रवींद्र शोभने, सौभाग्यवती अरुणा शोभने, जे पुण्यावरून या ठिकाणी आलेत आणि त्यांना असं वाटलं की विदर्भातल्या एका साहित्यिकाची दखल घ्यावी, ते श्री शैलेश त्रिभुवन, डॉक्टर शैलेश त्रिभुवन, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित सर्व सभागृहामध्ये सर्वच ओळखीचे चेहरे आहेत. विशेष करून या सत्काराच्या आयोजनामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली त्या सर्व आयोजक संस्था, त्यांचे प्रमुख मान्य अनंतराव घारड, श्रीराम काळे, प्रकाश इटनकर, निलेश खांडेकर, डॉक्टर, इतर सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींना, अतिशय चांगलं संचालन करणारे विवेक अलुनी, त्यांचं नाव विसरून गेलो असतं बरं नव्हतं. खरं म्हणजे त्यांनीच बोलत राहावं आणि आम्ही ऐकावं असं त्यांचं सर्व सूत्रसंचालन असतं. आम्हा सर्वांसाठी आजचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. शैलेश, तुला जसं श्रीपादने अभिनंदन केलं तुझं, मी तुला धन्यवाद देतो की पुण्याचे लोक विदर्भाकडे फार कसे वागतात याचा मला जास्त अनुभव आहे. आणि आतापर्यंत आम्ही पुणेकरांचं सर्व ऐकलेलं आहे, तुला माहीत आहे, बाकी संदर्भात येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक आमचा विदर्भाचा साहित्यिक तुला असं वाटलं की त्याची दखल घ्यावी, आणि त्याबद्दल मी तुझं अभिनंदन करतो. आणि अतिशय चांगलं काम करणारा शैलेश आहे. ज्या ज्या महानुभावांवर तू गौरव अंक काढलेले आहेत ती सर्व महान मंडळी आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे असे डॉक्टर आह साळुंखे आहेत. आपण फुले, शाहू महाराज, आंबेडकरांचा सर्व दाखला देतो, परंतु प्रत्यक्षामध्ये अंमलात आणणारे डॉक्टर आह साळुंखे आहेत. त्यांनी जे काही या संदर्भात काम केलं, वि.स. पागेंचे ते विद्यार्थी, आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे सर्व या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. आणि ज्या मान्यवरांनी तुझ्या कामाविषयी सांगितलेलं आहे त्याला फक्त मी एन्डॉर्स करतो. तुझं मला वैशिष्ट्य आणखी याच्यासाठी वाटतं की तू R.D. कर्वेंवर PhD केली. फार उपेक्षित राहिलेला माणूस आहे डॉक्टर R.D. कर्वे. धोंडो केशव कर्वे जितके माहीत आहे महाराष्ट्राला, दुर्दैवाने R.D. कर्वेंची दखल घेतली नाही, हे माझं शल्य आहे. जे कोल्हापूर सारख्या विद्यापीठाने सुद्धा त्यांची दखल घेतली नाही, हे मी एकदा तिथे बोललो होतो. इतका मोठा माणूस, त्या काळामध्ये त्यांनी जे काही R.D. कर्वेंनी काम केलेलं आहे त्याकडे तू लक्ष वेधलं आणि त्याच्यामध्ये PhD मिळवलं. यातच तुझी जी काही नाळ आहे ती दिसून येते. आणि या सर्व आयोजक संस्था ज्या आहे आणि त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो. कारण विदर्भामध्ये दुर्दैवाने ही संस्कृती आता लोप पावत आहे की काय असं एकंदरीत वातावरण आहे. आपल्या अवतीभोवती इतकी मोठी माणसं आहेत, त्यांची आपण दखल घेत नाही. खरं म्हणजे रवींद्रचा सत्कार विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे होता. ज्या विभागातून ते आलेले आहेत ते काटोल आमचं सर्वात महत्त्वाचं गाव आहे दरखेड तालुक्यामध्ये. तिथले मी संस्थेच्या अध्यक्षांना लिहिलं होतं अनंतराव, म्हणजे त्या ठिकाणी वैकुंठराव इंगळे, वामनराव इंगळे, यशवंत कवी म्हणजे यशवंत मनोहर हे तिथलेच आमच्या नरखेडचेच आहेत, ते काटोलचे. आणि एका गरीब कुटुंबामध्ये रवींद्रचा जन्म झाला
आणि जेव्हा वैकुंठ इंगळेंच्या मुलीने श्रीपाद सुरेश भटांचं सर्व गझल इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. तर मी असं लिहिलं होतं की कमीत कमी या दोघांची तरी नोंद घ्या. ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते आणि तिने हे सर्व साहित्य निर्माण केलं होतं. त्याची प्रत मला वाटतं रवींद्र मी तुला पाठवली होती त्यांना लिहिलेल्या पत्राची. परंतु असा एकंदरीत संदर्भ मी याच्यासाठी सांगतो की अशी एकंदरीत मानसिकता निर्माण झाली असताना सुद्धा, कारण मोफिसल प्रेसेसमध्ये जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांनी त्या त्या परिसरामधल्या ज्या काही प्रतिभा असतील, कमीत कमी शिक्षणाच्या संदर्भातल्या, साहित्याच्या संदर्भातल्या, संस्कृतीच्या संदर्भातल्या त्यांची तरी निदान दखल घेतली पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जर समजा मोफिसल प्लेसेसमध्ये कॉलेजेस सुरू केले नसते तर माझ्यासारखा माणूसही, माझ्यासारखा विद्यार्थी शिक्षणाशिवाय वंचित राहिला असता, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अशा मोफिसल प्लेसेसमध्ये जे काही आमचे विद्यार्थी शिकतात त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. शैक्षणिक तर झालाच पाहिजे, पण बाकीचे सर्व प्रवाह त्याला समाजामधले कळले पाहिजे. आणि आपल्याच भागामधला एक प्रतिभा संपन्न असा माणूस, आणि आता तर पुन्हा त्यांना अगदी प्रतिष्ठित असलेला साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे, विंदांच्या नावाचा. विंदांच्या नावाचा पुरस्कार मिळणं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 97 मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळवणं, हे सर्व त्याच्या ठिकाणी असलेल्या धडपडीचं प्रतीक आहे असं मी मानतो. मी अनेकांनी सांगितलं आहे, ही गोष्ट खरी आहे की अतिशय विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढणारे माणसं जेव्हा उच्चस्थ पदावर पोहोचतात किंवा त्यांना ते काही मिळत असते, त्यांनी आयुष्यामध्ये जे काही ध्येय उराशी बाळगलं असेल त्याची पूर्तता होते, तेव्हा त्याला तो मिळणारा आनंद फार वेगळा असतो. अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्येच त्यांनी संघर्ष केला असं नाही, अनेक मान आणि अपमान सुद्धा पचवले आहेत. ही गोष्ट खरी आहे की मनोहरराव म्हैसाळकर आणि विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, चांगल्या म्हणजे साहित्यिक व्यासपीठांवर त्यांना जाण्याची संधी मिळाली. मी, श्रीपाद, देवेंद्र गावंडे, आणखी कोणीतरी होतं आपल्यासोबत, आम्ही सर्व मनोहररावांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की रवींद्र हा इतका कामसू आहे की त्याला कोणतंही काम त्याच्याशिवाय विदर्भ साहित्य संघाचं पूर्ण होऊ शकत नाही, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीनं कोणतीही जबाबदारी जर दिली, आता अलीकडे झटकून देणारे पुष्कळ आहेत, जे कोणतीही जबाबदारी स्वतः स्वीकारायची नाही, साऱ्या गावाला तत्त्वज्ञान सांगत फिरत असतात. त्याचं प्रमाण दुर्दैवाने जास्त झालेलं आहे. परंतु एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर किती निष्ठेने ते काम पूर्ण करायचं असते ते रवींद्रच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जिथे जिथे त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली, मग लोकमतमध्ये उपसंपादकाचं पद असो, पत्रकारितेचं क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा मग साहित्याचं क्षेत्र असो, आज जवळजवळ 33 ग्रंथ त्याच्या नावाने आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. आणि राजकीय लिहिणारे विदर्भामध्ये फार कमी आहेत. राजकीय कादंबरी, अरुण साधू वगैरेंची नावं आपण बाहेरच्या लोकांची, बुरहान विदर्भातली नावं घेतो आपण, परंतु विदर्भामध्ये राजकीय कादंबरी लिहिण्याचं धाडस रवींद्रने केलं. बहुतेक त्या पुस्तकाच्या प्रकाशनाने मी होतो. आणि तत्कालीन मागोवा घेणं, राजकीय मागोवा फार जिकरीचं काम असतं. आणि उल्लेख जर समजा थोडासा जरी इकडे तिकडे झाला तर आयुष्यभरासाठी त्यांच्या संदर्भात लिहिलेलं आहे त्यांचा रोष स्वीकारावा लागत असतो. अशा परिस्थितीमध्ये जे काही कथन केलेलं आहे त्यांनी कादंबरीमध्ये, मला वाटते कोणती ती कादंबरी होती, पडघम, होळी कादंबरी होती, पडघम, अश्वमेध आणि हे 3 कादंबरी मला वाटतं. तर अशा पद्धतीनं एक सर्व म्हणजे सव्यसाची ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचं लेखन करणार आहे हे आहेत. आणि दुसरं चिकाटी आहे, याचा उल्लेख श्रीपाद तू केला, ही गोष्ट खरी आहे की समजा एखादी गोष्ट जर नाही मिळाली तर ती मिळवण्यासाठी जी काही धडपड करावी लागत असेल अकॅडमिक पद्धतीनं, आजच्या पद्धतीनं नाही, ती सर्व त्यांनी केलेली आहे आयुष्यभर. आणि म्हणून जे काही त्याला मिळालेलं आहे, महाराष्ट्राच्या
ज्ञानोपासकांची जी काही परंपरा आहे ती वेगळी कथन करण्याची गरज नाही. अनेक या संदर्भामधले नावं आपल्याला घेता येतील. नागपूरच्याही संदर्भात काही नावांचा उल्लेख श्रीपादने केलेला आहे. अशा या मांदियाळीमध्ये आज मला सांगा की रवींद्र शोभनेशिवाय विदर्भामधलं कोणतं नाव आपल्याला घेता येईल? पूर्व विदर्भामध्ये जर विदर्भाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर सुरेश द्वादशीवार, महेश विकुंचवार, यशवंत मनोहरांच्या नंतर, ग्रेस नंतरचं नाव फक्त एकच आहे, ते आहे रवींद्र शोभनेंचं. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक सर्जनशील लेखक म्हणून झालेला आहे. तो पाहून, तो ऐकून आपल्या सर्वांना मनस्वी आनंद व्हावा अशी स्थिती निर्माण करून दिली आहे त्याने. आणि या प्रसंगी त्याच्या कुटुंबियांनाही मी धन्यवाद देतो, कारण खेड्यापाड्यांमधल्या लोकांना, आईवडिलांना आपल्या मुलांनी कोणती तरी एखादी सरकारी नोकरी करावी, 4 पैसे घरात आणावे, चांगला संसार करावा, इथपर्यंत ते सर्व मर्यादित असते. परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या ठिकाणी जी काही प्रतिभा होती ती त्यांना वापरण्याची पूर्ण संधी दिली, त्याला मोकळीक दिली की तुझ्या इच्छेनुसार काम कर. आणि सर्वात महत्त्वाचं, लेखकांच्या जीवनामध्ये किंवा जे जग राहटीच्या विरुद्ध काहीतरी काम करतात तिथे सर्वात मोठी अडचण असते बायकोची. आणि अरुणाने जी तुला साथ दिली, लहरीपणाला समजून घ्यावं लागत असते. मूड कधी येतो ना आपल्याला, लिहायचं काही ती वेळ नसते की आता लिहायचं आहे बा आपल्याला आणि मग हे आहे. तर मग त्याचा त्रास, येणाऱ्यांचा त्रास हा सर्व अरुणाने सहन केला. की त्याच्या यशामध्ये अरुणाचा तेवढाच मोठा वाटा आहे. पुष्कळदा आपण आपल्या एखाद्या पुरुषांच्या एक प्रगतीमध्ये मागची जी काही सावली आहे त्या सावलीचा आपल्याला विसर पडत असतो. तसं रवींद्रने होऊ दिलं नाही, हे त्याचं मोठेपण आहे. आज आपण असं पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक मोठी माणसं झाली आणि होत आहेत अजूनही मोठी माणसं. परंतु एकंदरीत माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांच्या ठिकाणी असणारी माणुसकी किती आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय राहील. आणि याला तर म्हणजे ती जात म्हणून तुम्ही कृपा करून याच्याकडे पाहू नका जे मी वक्तव्य करणार आहे, पण त्याला तो वारसाच मिळाला. जे आपणही म्हणतो वारकरी संप्रदायाचा की नामा तयाचा किंकर त्यांनी केला हा विस्तार, तशा पद्धतीचा वारसा घेऊन साहित्याचा जो काही हा विदर्भातल्या साहित्याचा त्यांनी ध्वज महाराष्ट्रभर उभारण्याचं काम केलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे असं मला वाटते. आणि म्हणजे जे काही असते, टेलर म्हटलं म्हणजे शिवण्याचंच काम असते, जोडत राहणे, आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम, आयुष्यभर सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचं काम, आणि जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी असं जोडण्याचं काम करण्याचं काम आयुष्यभर रवींद्रने केलं. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठा होत असताना तो सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात किती जागरूक आहे, लिहित असताना तो कशा सामाजिक प्रश्नाकडे त्याची काही जाण आहे की नाही, हे सर्व महत्त्वाचं असते. यशवंत मनोहरांच्याच कवितेतली एक ओळ आहे की कालचा रात्रीचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, जे तुम्ही पिकं पाहता ते आमच्या घामाने आम्ही उगवलेली पिकं आहेत. अशा आशयाने हे सर्व सहन करावं लागत असते आयुष्यामध्ये. आणि जिथे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात आनंद मानून त्या विपरीत परिस्थितीशी मुकाबला करून आणि कुठेही मग जे काही आपण भोगलेलं आहे त्याचा वाईट परिणाम समाजावर होऊ द्यायचा नसतो, ते आपण विसरून जायचं असते. आपण जितके काही कष्ट उपसले नाही तर पुष्कळदा माणूस चिडचिडा होतो. समाजामधल्या ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला विरोध केला असेल, आपल्या याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्या प्रती एक द्वेषाची भावना निर्माण होत असते. ते रवींद्रच्या बाबतीत झालं नाही. ज्यांनी त्याच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला नोकरीच्याही संदर्भामध्ये, तिथे त्यांनी कधी कटुता येऊ दिली नाही. जसा जसा रवींद्र मोठा होत गेला तसा तसा तो विनयशील झाला. आम्ही संत्र्याचे झाडं लावत असतो आमच्या भागामध्ये, शेतकरी आहोत आम्ही, आणि जी झाडं बहरलेली असतात त्यांच्या फांद्या अशा नम्र होतात आणि ज्या झाडांना फळ येत नाही ते ताठ असतात. तर तो ताठपणा त्याच्यामध्ये आला नाही. सर्व फळं त्याला आलीच, विद्वत्तेची सारी फळं त्याला आली, पण त्यांनी नम्रता सोडली नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे. मी पुनश्च एकदा रवींद्रचं या प्रसंगी अभिनंदन करतो. सर्व आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. हे मोठेपण आपण कायम ठेवण्याची गरज आहे विदर्भामध्ये. आणि म्हणून आज एकदा आपण आलो आणि पुढच्या वेळी
आता आपल्याला शेताशिवाय काही फुरसत नाही, काळेसाहेब असं होऊ देऊ नका. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आणि जी काही प्रतिभा असेल आपल्या अवतीभोवती, आपल्या पुष्कळ असतात आपल्या शेजारी, त्या सर्वांना आपण प्रोत्साहित करण्याचा तरी निदान प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस आपल्या प्रतिभेने पुढे जात असतो आणि त्याला फक्त एका विशिष्ट काळी, एका विशिष्ट वेळी थोडीशी मदत करण्याचं, थोडंसं कौतुक करण्याची गरज असते. त्यामध्ये आपण कंजूसपणा म्हणजे प्रमाण भाषेतलं झालं, आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल चिक्कूपणा करू नका. आणि जे जे कोणी असतील प्रतिभावान लोक, त्यांचं आपण कौतुक करत राहायला पाहिजे. पुनश्च एकदा शैलेश, तुझं आणि सुनीताचं दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही, कारण प्रतिभा ही काही विभागीय वाटणी होऊ शकत नाही. प्रतिभेची ही प्रतिभा साऱ्या देशाची प्रतिभा आपली महत्त्वाची असते. रवींद्रनाथ टागोरांनी जे काही काम करून ठेवलं आहे साहित्याच्या क्षेत्रात, त्याच मार्गाने हा रवींद्र जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तशा त्याला शुभेच्छा देतो. आणि थोड्याच वेळापूर्वी सांगत होतो, एकाच बाबतीत मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, ते म्हणजे वयाने. तो माझा अधिकार आहे. तशा शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मित्रो, यानंतर डॉक्टर रवींद्र शोभणे विशेषांकामध्ये ज्या मान्यवरांचे लेख आहेत त्यातले काही लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत. हा विशेषांक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. मी नावं वाचीन. उपस्थित लेखकांनी कृपया या ठिकाणी यावं आणि तो सन्मान स्वीकार करावा. प्राध्यापिका डॉक्टर विजया जितेंद्र राऊत असतील तर आपण या ठिकाणी या. प्राध्यापिका सुजाता राऊत, प्राध्यापिका शलाका जोशी, प्राध्यापक डॉक्टर निर्मोही फडके, प्राध्यापक डॉक्टर कीर्ती मुळीक, प्राध्यापक डॉक्टर विजय राऊत, प्राध्यापिका डॉक्टर सुजाता शेणई, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर अमृता डोरलीकर, प्राध्यापिका डॉक्टर अमृता डोरलीकर. पांढर दुष्काळग्रस्त गावाचं सशक्त चित्रण याविषयीचा लेख या विशेषांकामध्ये यांनी लिहिलाय. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी दाते यांना विनंती करतो की त्यांनी हा विशेषांक देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर प्राध्यापिका अलका मोकाशी. हे यात छापलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अधिकृत आहात. शिक्षण व्यवस्थेतील अष्टवक्री वास्तवाचं दर्शन पांढरे हत्ती हा लेख या विशेषांकात यांचा आहे. यानंतर प्राध्यापक नितीन प्रभाकर वैद्य, प्राध्यापक डॉक्टर अनिल बोपचे भंडाऱ्याहून हे मुद्दाम या कार्यक्रमासाठी आले. मूल्यात्मक जाणीवेतून लेखन करणारा कथा कादंबरीकार या शीर्षकाचा लेख या विशेषांकात यांनी लिहिला आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र लक्ष्मण सलालकर, प्राध्यापक संजय गुहणे, रवींद्र शोभणेंच्या कोंडीतील सामाजिक आणि राजकीय संघर्षाचं स्वरूप असा लेख प्राध्यापक संजय गुहणे यांनी या विशेषांकात लिहिला आहे. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण लेख या विशेषांकात आहे तो म्हणजे प्राध्यापिका अरुणा शोभणे यांचा. तो आहे असा हा बेरजेचा संसार.
त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी करूया. डॉक्टर चंद्रकांत बांदिवडेकर, प्राध्यापक डॉक्टर गणेश मोहिते, प्राध्यापक डॉक्टर पी विठ्ठल, श्रीयुत दीपक घारे, प्राध्यापक डॉक्टर अजय कुलकर्णी, समाजाप्रती निष्ठा सजगता अधोरित रेखित करणारा लेखक डॉक्टर रवींद्र शोभणे असा लेख प्राध्यापक डॉक्टर अजय कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर शैलेश विश्वनाथ त्रिभुवन. धन्यवाद सर. आणि मित्र यानंतर सत्कारपूर्ती डॉक्टर रवींद्र शोभणे यांचं सत्काराला उत्तर आपण ऐकूया. अतिशय प्रसन्न, हसतमुख, नीटनेटकेपणा, पोशाखाची उत्तम जाण, दररोज नवनवीन अत्तरांची पखरण आपल्या कपड्यांवर करून स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा असा हा रसिक मनाचा सरस्वती पुत्र आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करावे अशी विनंती. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मित्र श्री प्रदीप दाते, ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर गिरीशभाऊ गांधी, माझ्यावर अतिशय कौतुकास्पद असं बोलणारे आमचे मित्र श्रीपाद अपराजी, ज्यांनी रवींद्र शोभणे यांच्या साहित्यावर सक्षम समीक्षा हा विशेषांक प्रकाशित केला ते डॉक्टर शैलेश त्रिभुवन, सुनीता त्रिभुवन, आमचे दुसरे मार्गदर्शक मित्र विलास मानेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या श्रीमती शोभणे, सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले वाङ्मय प्रेमी बंधू आणि भगिनींनो, सक्षम समीक्षा हा विशेषांक माझ्यावर जेव्हा काढण्यात आला तेव्हा त्यांनी त्रिभुवनांनी मला सांगितले की आम्ही या प्रकारचे अंक काढलेले, त्यातले अनेक अंक मला येत होते. त्यामध्ये विशेषतः नामदेव रसाळ, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, रंगनाथ पठारे, शरणकुमार लिंबाळे, भारत सासने, दत्ता भगत, आह साळुंके असे विशेषांक त्यांनी काढलेले आहेत. हे मुद्दाम याच्याकरता इथे सांगतोय की सक्षम समीक्षा या त्रैमासिकाची वैचारिक भूमिका आणि संपादक म्हणून शैलेश त्रिभुवन यांची भूमिका ही लक्षात घेतल्यानंतर मला असं मला शंका आली की कदाचित यामध्ये मी मिसफिट आहे की काय. मिसफिट या अर्थानं की नागपूरमधले काही तथाकथित विद्वान मला एकदम उजवा ठरवून टाकतात आणि उजवा ठरवून मोकळे होतात. बरं, या उजवा ठरवणाऱ्यांनी, उजवा म्हणजे संघविचारांचा, आणखी असं कुठलं बुरसटलेल्या विचारांचा, प्रतिगामी विचारांचा, असं ते ठरवतात आणि मोकळे होतात. आणि हे ठरवताना त्यांनी माझं काही वाचलेलं नसतं. मग काय तर विदर्भ साहित्य संघात तो जातो, तो दिसायला गोरागोमटा आहे, तो छान मराठी बोलतो, मग तो असा. आणि हे सगळं करताना केवळ विरोधाकरता विरोध म्हणून मग या पद्धतीचं एक काय म्हणता येईल की माझ्या प्रसिद्धीचं एक षडयंत्र म्हणा किंवा काय म्हणता येईल की एक प्रसिद्धी एक सातत्यानं सुरू असते. त्यातले नागपुरातले काही महाभाग आहेत आणि हे या पद्धतीनं महाराष्ट्रभर बोलत असतात. मला पुरस्कार मिळाला त्यावेळेला
त्या पुरस्कार समितीचे एक परीक्षक मला असं सांगायला लागले की एक स्पर्धक आला होता म्हणे, त्याची कादंबरी तुमच्या स्पर्धेत होती आणि तो म्हणाला की अहो म्हणे त्याला कशाला पुरस्कार देता, तो म्हणे संघविचारांचा आहे. बरं म्हटलं, तर संघविचारांचा आहे की काय आहे हा भागाला येतात. पण गंमत अशी आहे की ना मी संघविचारांचा आहे, ना मी देवधर्म मानणारा आहे, ना माझ्या लेखनात कुठे संघाचा पुरस्कार आहे. उलट मी संघाच्या विचारधारेवर, उलट मी देवांच्या काय म्हणतात की अंधश्रद्धेच्या संदर्भात एक टीका करणारा असा एक लेखक आहे. मी अत्यंत तर्कनिष्ठ पद्धतीनं जगण्याचा, जीवनाचा विचार करणारा असा एक लेखक असल्यामुळं मी माझ्या काय म्हणता येईल की मस्तीमध्ये वावरणार आहे. आणि त्यामुळं ह्या अशा टीकेचा, ह्या आरोपांचा मी कधी विचारच केला नाही. आणि मग अशा वेळेला मला मग विंदांची कविता आठवते. असे जगावे दुनियामध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, अत्तरचा उल्लेख त्यांनी केला. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही जी विंदांची कविता आहे किंवा विंदांच्याच दुसऱ्या कवितेचा संदर्भ शैलेश दिला, माझ्या मना बंदगड, हे सगळं मी माझ्या लेखन कारकिर्दीच्या संदर्भामध्ये समोर ठेवत आलेलो आहे. आणि माझ्या एका नैष्ठिक भूमिकेतून मी माझं लेखन, व्यासपीठावरचं माझं बोलणं, माझं वागणं, माझ्या भूमिका ह्या सातत्यानं मांडत आलेलो आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ जेव्हा माझ्या गळ्यात पडली 25 जून 2023ची गोष्ट, आणि संबंध वर्तमानपत्रामध्ये चांगलं स्वागत झालं. आता हे स्वागत झाल्यानंतर काही नागपुरातले विद्वान आहेत, काही दाढीवाले विद्वान आहेत. मी व्यासपीठावर माझं हे नाही आहे तिकडे असं अंगुली निर्देश मी करणार, कारण की व्यासपीठावरच्या मंडळींची दाढी छान अशी शेपबिप केलेली आहे. हे जे विद्वान असतात त्यांची दाढी अस्ताव्यस्त असते. आणि मग अशा विद्वानाने एक पत्रकार माझ्याकडे पाठवला आणि त्यांनी सरळ सांगितलं, त्या प्रश्नांमधून प्रश्न लिहिले होते की अमुक अध्यक्ष असा बोलला, अमुक अध्यक्षाने अशी टीका केली, तमुक अध्यक्षाने तशी टीका केली, तुम्ही कशी टीका करणार सांगा. नुकताच मी अध्यक्ष झालो आहे, काय टीका करणार. आणि जर केवळ टीका करणं राजकीय व्यक्तींवर, राजकीय प्रणालींवर किंवा एकूणच विचार प्रणालीवर टीका करणं हा जर केवळ जर भाग असेल आणि ती जर फॅशनच असेल तर अशी टीका मी फॅशन म्हणून करणार नाही. त्या विद्वानांना तेवढंच वाक्य हवं होतं, पकडतं. आणि राजकीय व्यवस्थेवर टीका करणं ही शोभण्याच्या दृष्टीने फॅशन आहे. दुसऱ्या दिवशी बातम्या. आता हे विद्वान असे आहे, यांना सरकारी कमिट्यांवर घेतलं नाही की आयुष्यभर रडत राहतात. त्यांचं रडणं ज्याला आपण काय म्हणू की समाज माध्यमावर सतत दिसतं. पण मग दुसरं असं की ही भूमिका तुम्ही घेता. माझं अध्यक्ष भाषण मी दिलं, प्रकाशित झालं, आणि अध्यक्ष भाषणामध्ये मी जी टीका केली राजकीय व्यक्तींवर, राजकीय व्यवस्थेवर, इथल्या समाज व्यवस्थेवर, इथल्या शिक्षण व्यवस्थेवर, आणि ती टीका करताना म्हणजे केसरकर आणि अजितदादा व्यासपीठावर बसले असताना मी त्यांना खडा सवाल केला की तुमच्या विधान परिषदेमध्ये गेल्या 10 वर्षांपासून ज्या नामित जागा असतात राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रातल्या, त्या जागांमधली एकही जागा भरली गेली नाही. साहित्यिक त्यात नाहीच नाही, विद्वान त्यात नाहीच नाही, सामाजिक कार्यकर्ता नाहीच नाही. आणि तुम्हाला विद्वानांसोबत बसणं म्हणजे तुम्हाला भीती वाटते का, असा खडा सवाल मी त्यांना केला. राजकीय व्यवस्थेसोबतच आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगानं जे मी प्रश्न उभे केलेत, उदाहरणार्थ आजची बेकारी, आज सर्वत्र काय म्हणता येईल की तरुणांमध्ये आलेलं नैराश्याचं वातावरण. प्राध्यापक व्हायचं असेल तर 50-50, 60-60 लाख रुपये द्या आणि प्राध्यापकी पदरात पाडून घ्या, अशी जी व्यवस्था आणि अवस्था आज आहे, त्याच्यावर मी ज्या पद्धतीनं माझ्या अध्यक्ष भाषणांमधून टीका केली किंवा ते संबंध, ती व्यवस्था त्या पद्धतीने कशी बनवलेली आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. हे मी अभिमानानं असं सांगेल की याच्या आधीच्या कुठल्याही अध्यक्ष भाषणामध्ये अशा प्रकारची टीका म्हणा किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्या अध्यक्षांनी मांडलेले नव्हते. आता हे मी केल्यानंतर मग हे जे विद्वान होते, या विद्वानांनी त्या भाषणाकडे लक्ष दिलं नाही.
आपल्या सोयीनुसार आपण एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करायचं, एखाद्या व्यक्तीच्या एकूणच वाङ्मयीन कर्तृत्वाला त्या पद्धतीनं असं एका चौकटीत बंदिस्त करायचं, ही नागपूरच्या साहित्य विश्वाची जी एक खासियत आहे त्याला मी जवळजवळ गेल्या 40-42 वर्षांपासून पाहतो आहे. थोडी जरी आपली चूक झाली लेखक म्हणून, तरी आपल्याला त्याची किती गंभीर किंमत द्यावी लागते ह्याचं उदाहरण म्हणजे आनंद यादवांचं उदाहरण आहे. आनंद यादवांच्या लेखनामध्ये थोडी ती अक्षम्य नव्हती, क्षम्य चूक होती, पण यादवांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत या मंडळींनी जाऊ दिलं नाही. आणि ही मंडळी कोण? तर जी मंडळी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं उद्घोष करणारी आहे, लेखन स्वातंत्र्याच्या नावानं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं उद्घोष करणारी अशी मंडळी. जेव्हा मी अध्यक्षपदाकरता माझी निवड झाल्यानंतर हे सगळे नाव चाळत बसते, शोभणे कुठे सापडतो. आता रवींद्र शोभणेंचं लेखन वाचणं फार कठीण आहे. जे पडघमचेच खंड वाचायचे तर 3 खंड. आणि मी श्रीपादनी तो संबंध माझ्या लेखनाचा प्रवास सांगताना सांगितलं की हा माणसं वाचतो, माणसांना तासून सोडून घेतो. आणि हे मी सातत्यानं करत आलेलो आहे. आणि यामध्ये रवींद्र शोभणे उजवा आहे का हे शोधलं काही मी, पण ते रवींद्र शोभणे कुठेच सापडला नाही. होळी कादंबरी जेव्हा मी लिहिली, भाऊंनी उल्लेख केला, होळी काय, पडघम काय किंवा अश्वमेध काय, ह्या तिन्ही कादंबऱ्या समकालीन राजकीय व्यवस्थेच्या कादंबऱ्या आहेत. आणि थोडी जरी तुमची गफलत झाली तरी तुम्हाला काय किंमत मोजावी लागते हे माहीत आहे. होळी कादंबरी लिहिल्यानंतर मी जेव्हा ती प्रकाशकाला दिली तर 3रा खंड होता तो. आणि होळी कादंबरीमधलं वातावरण हे साधारणतः 92 ते 2000 पर्यंतचं आहे. त्या काळामध्ये राजीव गांधींची हत्या, पी.व्ही. नरसिंहरावांचं सरकार, तिथून तर अगदी शरदराव पवारांच्या 1999 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना इथपर्यंत संबंध तो कालखंड आहे. आणि हा कालखंड योग्य पद्धतीनं या कादंबरीत आला की नाही हे तपासण्याकरता आमच्या प्रकाशकाने ती कादंबरी 2 परीक्षकांना दिली ती वाचायला. हे सगळं याच्याकरता की मी माणसं पाहताना, माणसं तपासून घेताना, माणसाचं पर्यावरण, माणसाचं एकूण अवतीभोवतीचं विश्व हे पाहतो. आणि माझ्या आधी जे कुणी लिहिलं नसेल, जे कुणी मांडलं नसेल ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. उत्तरायण कादंबरी मी जी लिहिली, त्या उत्तरायण कादंबरीचं मी माझ्या तोंडानं कौतुक करणार नाही, पण ती कादंबरी मराठीतली श्रेष्ठ आहे की नाही हे म्हणणार नाही, पण ती वेगळ्या प्रकारची पौराणिक कादंबरी आहे. म्हणजे वर शाप, दैवी चमत्कार, योगायोग, जन्म पुनर्जन्म सगळ्यांना बाजूला सारून निखळ मानवीय पातळीवर महाभारताकडे किंवा आर्ष काव्याकडे कशा पद्धतीने पाहता येतं त्याचा विचार त्या कादंबरीमध्ये मी सर्जनात्मक पातळीवर मांडलेला आहे. एक समीक्षक नागपुरात आहे, तो असं न वाचता म्हणतो की रवींद्र शोभणेंच्या लेखनामध्ये रोमॅन्टिसिझम आहे. आता रोमॅन्टिसिझमचा अर्थ त्याला माहित आहे का? रोमॅन्टिसिझमचा अर्थ निसर्गवाद, स्वच्छंदवाद असा तो अर्थ आहे. आपण नको त्या गोष्टींना एखाद्या व्यक्तिमत्वाला चिकटवलं की मग आपण फार विद्वान होतो, असा जो एक आहे. तर हा जो भाग आहे हा भाग फार मी अनुभवलेला आहे. दुसरं असं की भाऊंनीच एक उल्लेख केला की माझ्यावरचे अन्याय, भाऊ मी भरपूर अन्याय सहन केलेला आहे. त्यातलं एक उदाहरण देतो, कधी दिलं नाही. नागपूर विद्यापीठातर्फे मला डिलीट मिळावी असं मलाही वाटत होतं. मी प्रबंध लिहिला, महाभारत मीमांसा, आणि ते शीर्षक आणि तो प्रबंध पण अनेकांना जरा घाम फुटला. आणि मग एक चंग बांधला तत्कालीन विभाग प्रमुखांनी, याला डिलीट मिळू नये. आणि ज्या परीक्षकांकडे तो प्रबंध जायचा त्या परीक्षकाचा मला फोन यायचा, अहो म्हणे तुमच्या नागपूरमधून फोन आला की तुम्ही जर याला डिलीट दिली किंवा तुम्ही जर फेवरेबल रिपोर्ट दिला की आम्ही तुम्हाला विद्यापीठाचं कुठलंच काम देणार नाही. मला 2-3 परीक्षकांचे फोन आले, म्हणजे तुम्हाला जसा रिपोर्ट द्यायचा द्या. नागपूर विद्यापीठाने डिलीट नाकारलेली 2च नावं आहेत, एक डॉक्टर दभी कुलकर्णी, दुसरं रवींद्र शोभणे. आणि ते पुस्तक नंतर महाभारताचं मूल्यवेध या नावानं प्रकाशित झालं. आज महाभारताचं मूल्यवेध हे मराठीमध्ये महाभारताच्या अनुषंगानं वेगळा विचार मांडणारं पुस्तक म्हणून वाचकांच्या, अभ्यासकांच्या मनामध्ये सातत्यानं एक जागा आहे. आणि ज्यांना डिलीट मिळाले असे ग्रंथ जे आहेत आलेले, त्या ग्रंथांना कितपत विचारलं जातं मला जरा शंका आहे.
हे असं सगळं सुरू असताना मी जेव्हा लेखक म्हणून माझा एकूण जडणघडणीचा प्रवास पाहतो तेव्हा मी माणसं खूप पाहिलेली आहेत. म्हणजे इतकी माणसं पाहिलेली आहेत की प्रचंड व्यक्तिमत्व मी पाहिलेले आहेत. म्हणजे ज्या जी आपल्या काय म्हणतात विंदा करंदीकरांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, त्या विंदा करंदीकरांचं पाऊल माझ्या घरी पडलं. त्या विंदा करंदीकरांनी माझ्यावर जो कौतुकाचा वर्षाव केला त्या काळामध्ये, म्हणजे मला महाराष्ट्र फाउंडेशन मिळालं असताना त्यांनी जे छान पत्र लिहिलं आणि जेव्हा जेव्हा जायचो साहित्य सहवासमध्ये तेव्हा तेव्हा विंदा करंदीकरांची भेट व्हायची. मी गंगाधर गाडगिळांच्या सहवासामध्ये होतो, मी राजाध्यक्षांच्या सहवास होतो, विजयाबाईंच्या, शांतारामांच्या सहवासामध्ये होतो, आनंद यादवांच्या. ही सगळी जी मोठी माणसं आहेत, काही काळ नेमाडींचाही संपर्क, नेमाडींचाही सहभाग मला लाभलेला आहे. आणि या संबंध याच्यामध्ये ही जी मोठी माणसं आहेत, ही मोठी माणसं किती नम्र असतात ह्या नम्रतेचा मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकाराचा वारा न मज लागो राजसा माझ्या सगळा विष्णुदाचा हे आमच्या नामदेवने सांगितलेलं आहे, ते मी माझ्या मनामध्ये बांधलेलं आहे. आणि राहणारा प्रश्न कौतुकाचा, मला माझ्या वाट्याला खूप कौतुक आलेलं आहे. पण शैलेश त्रिभुवनने जसं सांगितलं की जसा कौतुकाचा स्पर्श अगदी त्या साळुंखेंच्या विशेष अंकाच्या निमित्तानं त्यांना पुन्हा मिळाला, असं भाग्य मला मिळालं नाही. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मी 35 वर्ष नोकरी केली, एकही पुष्पगुच्छ मला 35 वर्षात मिळाला नाही, स्पष्ट सांगतो. आणि त्यामागचं कारण काय असेल सोडून द्या. पण मला असं वाटतं किमान आता माणूस म्हटल्यानंतर थोडंसं वाटतंच की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाय, अमरावतीतून फोन तरी शिवाजी शिक्षण संस्थेतून, बरं सगळे मला नावाने ओळखतात, रवींद्र शोभणे सगळे नावाने ओळखतात, एकही फोन नाही. सगळ्या अनेक कॉलेजेसमध्ये माझे सत्कार झाले, धनवटे कॉलेजमधून ठणठणाट. आता मला म्हणजे मी सत्कार करता असुसरा नाही आहे, माझे 100-150 सत्कार झाले, त्यातले मी 5-50 सत्कार नाकारले. गंमत अशी आहे की तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये आयुष्य घालवता, त्या संस्थेच्या काही यशामध्ये माझा नक्की वाटा आहे मी म्हणेन. कारण की नॅकमध्ये ज्या पद्धतीनं माझं प्रेझेंटेशन होत होतं, नॅकची पेअर टीम सगळ्यासमोर माझं कौतुक करत होती. आणि याही पलीकडे माझा आणि त्या संस्थेचा एक मोठा ऋणानुबंध आहे, तो माझ्यावरच्या उपकाराचा आहे. मी जेव्हा MA BEd झालो तेव्हा यावा वडसकरांच्या संपर्कात आलो आणि भाऊंना माहीत आहे यावा वडसकरांचं व्यक्तिमत्व. आणि यावा वडसकरांनी मला त्या ठिकाणी एक होतकरू मुलगा म्हणून धनवटे कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला घेतलं. जेव्हा माझं PhD झालं तेव्हा संस्थेचे अध्यक्ष होते दादासाहेब काळमेघ. आणि दादासाहेब काळमेघांच्या समोर जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला सिनियर कॉलेजचा, गिरीशने माझा इंटरव्ह्यू घेतला, गिरीश आणि मी 20 मिनिटं आमची खळाजंगी चालली. दादासाहेब पाहत होते आणि मग दादासाहेबांनी सांगितलं की हा मुलगा मला पाहिजे सिनियर कॉलेजमध्ये. माझं सिनियर कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर त्या वर्षभरामध्ये मला आमचे प्राचार्य म्हणाले होते की आम्ही तुम्हाला सिनियर कॉलेजमध्ये घेतलं, आम्ही पश्चाताप करतो म्हणे. का? ते कारण वेगळं होतं, राजकारण वेगळं होतं. हे सगळं करत असताना मी त्या कॉलेजमध्ये घडत होतो. यावा वडसकर हे अत्यंत ज्याला आपण काय म्हणू की निरीश्वरवादी व्यक्तिमत्व, रॅशनलिस्ट ज्याला आपण म्हणतो, बहुधा माहीत आहे. आणि शेतकरी चळवळ, पुरोगामी चळवळ, ह्या पुरोगामी चळवळींचं, शेतकरी चळवळींचं, आंबेडकरी चळवळींचं, फुल्यांच्या विचारांचं केंद्र म्हणजे धनवटे नॅशनल कॉलेज होतं. आणि तो सगळा संस्कार माझ्यावर झाला. मी एका भाषणामध्ये असं म्हणालो होतो की कदाचित मी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये, मी उल्लेख त्या मुलाखतीत केलेला आहे, जर मी तिथे नोकरीला लागलो नसतो तर कदाचित माझं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारे उभं राहिलं असतं. पण धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं माझ्या व्यक्तिमत्वाला जो आकार मिळाला, तो आकार फार महत्त्वाचा आहे. आणि त्या तुलनेमध्ये जे सत्कार आहेत किंवा फोन आहेत किंवा अभिनंदन आहे ह्याचा मी फार किंमत देत नाही. कारण की ह्या संस्थेच्या विषयी माझ्या मनात असणारं जे आदराचं स्थान आहे ते फार मोठं आहे. आणखी भाऊसाहेबांचा उल्लेख मी खूप वेगळ्या पद्धतीने करतो. भाऊसाहेबांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेली क्रांती खूप मोठी आहे. पण नेहमी आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना त्याच्या एखाद्या आणखी उत्तुंग अशा पैलूला अलक्षितच ठेवतो. भाऊसाहेब हे जसे राजकीय व्यक्तिमत्व होतं, जसे ते शेतीनिष्ठ असं व्यक्तिमत्व होतं, तसेच ते अत्यंत महत्त्वाचे तत्त्वज्ञ होते. भाऊसाहेब जेव्हा बॅरिस्टरची पदवी घ्यायला इंग्लंडमध्ये गेले त्यावेळेला ती पदवी घेत असतानाच त्यांनी आर्यांच्या वस्तीस्थानावरचा जो निबंध लिहिलेला आहे,
आणि त्या निबंधावर त्यांना तिथे PhD मिळाली. हा निबंध भारतीय किंवा मराठीच नाही तर भारतीय आर्ष साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास करणारा अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. पण तो ग्रंथ आमचे लोक बाहेर आणतच नाही, तिथल्या तिथे छापतात, तिथल्या तिथे वाटतात. त्यामुळं डॉक्टर भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वातला हा जो महत्त्वाचा गुण आहे, कारण की मी महाभारताचा अभ्यास करताना मी तो प्रबंध अभ्यास केला, त्यामुळं भाऊसाहेबांची जी एक आर्ष महाकाव्याच्या अनुषंगानं आणि एकूणच प्राचीन भारताच्या समाजव्यवस्थेच्या अनुषंगानं पाहण्याची जी एक दृष्टी होती किंवा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन फार महत्त्वाचा होता. आणि त्यामुळं हे जे संबंध जे माझ्या व्यक्तिमत्वाला जे एक वळण लागलं मला, किंवा माझ्या व्यक्तिमत्वात जो एक प्रभाव होता, तो प्रभाव हा असा प्रभाव. आणि त्यामुळं जेव्हा मी माझ्या व्यक्तिमत्वावर होणारे जे उजवेपणाचे जे आरोप वगैरे ऐकून घेतो, तेव्हा मला या लोकांची गंमत वाटते, हसायला येतं की तुम्ही. आणि बरं दुसरं असं की माझं लेखन हे विदर्भातल्या ह्या ज्या तथाकथित आरोप करताना किती वाचलो मला जरा आश्चर्य वाटते. वैदर्भीय आणि त्यातल्या त्यात नागपुरी यांची संस्कृती आहे साहित्य विश्वातली, ती अशी आहे की हा न खूप मोठा आहे, हा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, हा माझा मित्र आहे, याचं काम खूप मोठं आहे. पण नेमकं काम मोठं काय आहे हे तू सांगू शकतो का? कुणी सांगू शकत नाही. जेव्हा पहिल्यांदा 1,00,000 रुपयाचा पुरस्कार भालभोळेंना मिळाला होता नाशिकचा, त्यावेळेला माझी भालभोळींची अतिशय जवळची मैत्री होती, कारण की मी माझे स्क्रिप्ट भालभोळींना वाचायला द्यायचो. भाला असं म्हणाला की म्हणे रवींद्र तू माझ्यावर लिहावं असं मला वाटतं, कारण की त्यांनी सांगितलं की कुणीतरी लिहावं. अवश्य लिहितो सर म्हटलं. मी लिहिलं. ललितमध्ये मला वाटतं 99 साली तो लेख प्रकाशित झाला. आज आपण भालभोळींविषयी खूप कंठा काय म्हणतात ताणून ताणून बोलतो, पण जे हे कंठ ताणून बोलणारे आहेत, अभिमानानं बोलणारे आहेत, किती लोकांनी भालभोळींवर लिहिलाय? कुणीही लिहिलं नाही. भाल जेव्हा गेले त्यावेळेला माझा तो लेख लोकसत्तेत पुनर्मुद्रित करण्यात आला. सुरेश द्वादशीवार विदर्भातले एक अत्यंत केवळ विदर्भातलेच नव्हे, विदर्भात राहणारे म्हणून मी असा उल्लेख करेन, पण महाराष्ट्राचे एक अतिशय महत्त्वाचे असे विचारवंत आहेत, गांधीवादी विचारवंत आहेत. त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे जे भक्तगण आहेत, किती लोकांनी त्यांच्या एकूणच वाङ्मय मूल्यमापन केलंय, त्यांचं कुणीही केलं नाही. केवळ आपण एक ज्याला आपण काय म्हणू की वाचाळवीर ज्याला आपण म्हणून, हे वाचाळवीर विदर्भात भरपूर आहे. आणि त्या तुलनेमध्ये सक्षम समीक्षेसारखं जे एक व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ या पद्धतीने जेव्हा काम करतं त्यावेळेला या व्यासपीठाला अधिक महत्त्व प्राप्त होतं. कारण की एखाद्या माणसाने जे केलेलं काम आहे ते काम फार महत्त्वाचं आहे की कमी किमतीचं आहे की काय आहे, कसं आहे की त्याचं जे एक त्याचा जो स्तर आहे तो कसा आहे ते समजून घेणं, तो स्तर वाचकांपर्यंत जाणकारांपर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. एका संपादकाने माझ्यावर असं लिहिलं होतं की रवींद्र शोभणे यांना अलीकडचे नवीन प्रश्न दिसत नाही. रवींद्र शोभणेंवर चंद्रकांत पांदेवडेकरांनी काही लिहिलं नाही, रवींद्र शोभणेंवर अमुकाने लिहिलं नाही, रवींद्र शोभणेंवर तमुकाने लिहिलं नाही. रवींद्र शोभणेंवर कोणी लिहिलंय तुम्ही यादी पहा. बांदेवडेकरांनी लिहिलेला जो लेख आहे उत्तरायणवरचा अप्रतिम लेख आहे. माझ्यावर अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासकांनी लिहिलेल्या नागनाथ कोतापल्ले होते, दीपक घारे होते, हे माहीत सुद्धा नाही. पण काय होते की मग हे जे कंपुशाहीचे आज विदर्भामध्ये पसरले, या कंपुशाहीच्या याच्यामध्ये मग आपण एखाद्याला डिस्कार्ड करत जाणं, एखाद्याचं मूल्यमापन करताना आपण मग त्याच्यावर फुली मारत जाणं. आणि का? केवळ तो आपल्या गटातटाचा नाही. आणि यामुळं विदर्भामध्ये उभी राहणारी जी काही मंडळी असते, ही मंडळी ज्याला आपण काय म्हणू की गर्भगळीत होतात, ही मंडळी व्यथित होतात, ही नैराश्याने ग्रासतात आणि मग अशी मंडळी पुढं येत नाही किंवा ती मंडळी पुढं जाताना कुणीतरी ती अडखळतात. पण अशा याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा ज्याला आपण मुजोर म्हणू, हे मुजोर भरपूर मुजोर आहे. म्हणजे मी तात्विक पातळीवर सुद्धा बोलताना किंवा वादविवाद करताना कुठेही मागे पुढे पाहत नाही. ही मुजुरी माझ्यामध्ये होती आणि ही मुजुरी असण्याकरता माझ्यातले परिश्रम हे अतिशय महत्त्वाचे ठरले. मी प्रचंड वाचन केलेलं आहे आणि अजूनही करतो. आणि जेव्हा जेव्हा माझं वाचन होत नाही तेव्हा तर मला चिडचिड होते, अरे एवढंच माझं काहीच वाचन झालं नाही. म्हणजे भारतीय साहित्य कर्तारसिंग दुग्गल सारखा एखादा लेखक असेल, निर्मल वर्मासारखा एखादा लेखक असेल, विनोद कुमार शुक्लासारखा एखादा लेखक असेल, सुरेंद्र शर्मासारखा एखादा लेखक असेल, हे लेखक आपण वाचलेत का? मी वाचलेले आहे. आणि इकडे दक्षिणातले MT वासुदेव नायरपासून तर अनंत मूर्तींपासून तर अगदी ज्याला आपण काय असेल भैरप्पांपर्यंत. आणि त्यामुळं भारतीय कादंबरी काय हे मी अभ्यास केली आहे. माझी कादंबरी ही भारतीय आहे की नाही आहे हे मला
हे मी सांगणार नाही किंवा हे याच्याकरता मी स्वतः छाती फुगून सांगणार नाही, पण एकच सांगू इच्छितो की ज्या उत्तरायणला तथाकथित वैदर्भीय मंडळींनी बाजूला सारलं, एक विद्वान काय म्हणता येईल की एका कार्यक्रमामध्ये मला छातीत आणून अंगात कोटबीट घालून भाषण देत होते आणि ते म्हणाले की रवींद्र शोभणे यांची कादंबरी ही म्हणजे केवळ महाभारताचं पुन्हा कथन आहे. मग त्या तुलनेत त्यांनी मग उदाहरणं दिली. मृत्युंजय, राधेय, मृत्युंजय, राधेय सगळ्या कादंबऱ्या खोट्या आहेत. या 18-20 वर्षाच्या मुलाला आवडणाऱ्या कादंबऱ्या आहेत. आणि मग ठीक आहे, तू बोलतो बोल बाबा, पण ह्या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद होत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याचा पहिला खंड, 2 खंडात ते काढतात आहे, पहिला खंड प्रकाशित होत आहे. आणि सांगायचं असं की त्या कादंबरीचं मानधन भाऊ मला 2 लाख रुपये मिळालं. एवढं मानधन विदर्भात लेखायला मिळालंच नाही, तर तो भाग सोडून द्या. पण त्या पलीकडे हे हा भाग व्यवहाराचा सोडून द्या. जेव्हा वेस्टलँड सारखी एखादी प्रकाशन संस्था, इंटरनॅशनल प्रकाशन संस्था, जेव्हा मला माहीत सुद्धा नाही आहे, माझ्या कादंबरीची निवड करतात आणि त्यांचं त्या अनुवादकाचं पत्रच येतं, फोनच येतो की असं आहे तुमची कादंबरी आम्ही निवडलेली आहे. हा जो माझ्या वाट्याला येणारा जो सन्मान आहे हा खरंच मला मोठा वाटतो. आणि दुसरं असं की मी कुठेही या संबंध यशानं कुरळून जाणारा नाही. म्हणजे आजही मी जमिनीवरच पाय ठेवणारा असतो आणि अखेरपर्यंत माझे पाय जमिनीवरच असावे असं मला वाटतं. त्या पद्धतीने मी प्रयत्न करतो. आणि आजही मला असं वाटतं की नाही, मी जे लिहिलं ते किती गुणवत्तेचं आहे या पलीकडे जाऊन मला आणखी वेगळं काहीतरी लिहायचं आहे का. आणि हे सगळं वेगळं लिहित असताना मला जास्तीत जास्त परिश्रम कसे घेता येतील ते परिश्रम घेण्याचे मी प्रयत्न करतो. मी सातत्यानं माणूस शोध, समाज शोध आणि एकूणच सामाजिक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या अनुषंगानं जी चर्चा, त्याच्या अनुषंगानं जे काही समीक्षेच्या आणि आलोचनाच्या किंवा विवेचनाच्या अनुषंगानं काही लेख एकत्र झालेले आहेत, ते लेख या सक्षम समीक्षेमध्ये आलेले आहेत. आणखी एक विशेष अंक औरंगाबादमधून माझ्यावर निघतो आहे, महेश खरात करतो आहे, तो अंक कदाचित पुढच्या महिन्यापर्यंत येईल. तर या लोकांचं म्हणजे नागपुरातील लोकांनी माझ्यावर किती प्रेम केलं सोडून द्या. काही अपवादात्मक आहेत, प्रेम करा, भरपूर प्रेम करा आहेत, पण अपवादात्मक लोकांविषयी मी बोलतो आहे. पण या पलीकडे महाराष्ट्रभर माझ्यावर प्रेम करण्याची मंडळी आहे. जेव्हा मी महाराष्ट्रात जातो तेव्हा माझ्यावर प्रेम करणारी मंडळी पाहिल्यानंतर मलाच भरून आल्यासारखं होतं की एवढी माणसं माझ्यावर प्रेम करतात. आणि ही प्रेम करणारी मंडळी केवळ मी शब्दांना, माझ्या एकूण ज्याला पण काय म्हणू की माझ्या शब्दांनी, माझ्या पुस्तकांनी, माझ्या लेखनांनी जुळलेली आहेत. आणि ही मंडळी खूप मोठी आहे. म्हणजे पाण्यात पाहणारी माणसं 4 असतील तर 4000 माणसं प्रेम करणारे आहेत. आणि मी या 4000 माणसांच्या बळावर उभा राहतो, हे तेवढंच खरं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या अनुषंगानं बोलायचं तर माझ्यावर विदर्भ साहित्य संघाचे भरपूर उपकार आहेत. मी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकर्त्यात असलो नसलो हा भाग सोडून द्या, पण मनोहररावांनी माझ्यातला कार्यकर्ता हेरला आणि माझ्या व्यक्तिमत्वाला विदर्भ साहित्य संघामध्ये सुद्धा एक आकार मिळालेला आहे. मग विदर्भ साहित्य संघात आल्यामुळे हा ब्राह्मण आलेला आहे आणि हा संघवाला आहे हे म्हणणाऱ्यांना सोडून द्या, कारण की त्यांना कुठेही ते बोलवतच नाही ना, ते त्यांना येताना मोठा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं हा जो भाग आहे या संबंधाचा, आणि मनोहरराव नेहमीच माझं कौतुक करायचे आणि मनोहरराव म्हणायचे की हा विदर्भाचाच नव्हे तर आमचा सुद्धा एक चेहरा आहे, वाङ्मयीन चेहरा. आणि हे जे प्रेम आहे, प्रेम मला सर्वत्र मिळालेलं आहे. माझ्यावर माझ्या आधीच्या पिढीनं बाल भोळे आहेत, नागनाथ कोत्तापल्ले आहे, इथले विसजोग आहेतच, त्यानंतर यादवराव वडसकर आहे, मनोहर तल्लार आहे, ह्या सगळ्या मंडळींनी खूप प्रेम केलं. माझ्या जडणघडणीच्या काळामध्ये मी त्यांना त्रासही द्यायचो, स्क्रिप्ट वाचायला द्यायचो, ते वाचून सांगायचं. तर हे सगळं जे आहे सगळं मला मिळालं. आणि त्याची एकूण परिपूर्ती म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला विराजमान होण्याची संधी मिळाली. त्यामुळं माझं काहीच नाही आहे, हे सगळं तुम्ही दिलेलं आहे. तुमचं प्रेम आहे, तुमची माया आहे, तुमचे काय म्हणता येईल की शुभेच्छांचे सगळे प्रताप जे आता मी एक शांतपणे अनुभवत आहे ते आहेत. आणि अशाच ह्या तुमच्या शुभेच्छा, हे तुमचे आशीर्वाद, या तुमच्या सदिच्छा माझ्यासोबत असाव्यात. आणि माझ्यातला जो काही आणखी न प्रकट झालेला लेखक आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने प्रकट व्हावा, अशा पद्धतीनं मी तुम्हाला या ठिकाणी मागणं मागतो. आणि या ठिकाणी माझा असा हृदय सत्कार या 6 संस्थांनी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. असाच प्रेम या सगळ्या संस्थांनी माझ्यावर कायम ठेवावं.
असं मागणं मागतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सगळ्या संकल्पांची पूर्ती हो अशी शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या एखाद्या साहित्यकृतीला मिळो आणि पुन्हा एकदा आम्हाला सत्काराची संधी प्राप्त हो अशी देखील शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप. एक समंजस असं व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा निर्मोही कार्यकर्ता असं ज्यांचं वर्णन करता येईल ते आमचे प्रदीपजी दाते. त्यांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. आजच्या सत्कार सोहळा आणि प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला ते विदर्भाचेच नाही तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक नेते आणि अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांमधून प्रामाणिकपणे वेळ देऊन अनेकांना वर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी, ज्यांनी डॉक्टर रवींद्र शोभणेंवर त्यांच्या एकंदर लिखाणाचा आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा आलेख आपणासमोर मांडला. ते आमचे मित्र महाराष्ट्र टाइम्सचे संपादक माननीय श्रीपाद अपराजितजी, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला ते शैलेश त्रिभुवन आणि सुनीता शैलेश त्रिभुवन, आणि ज्यांनी नेहमी व्यासपीठापासून जे दूर राहिले पण अनेक उपक्रमांच्या पाठीशी त्यांचा मोठा हात असतो ते आमचे ज्येष्ठ बंधू आणि विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस मान्य विलासजी मानेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्कारमूर्ती डॉक्टर रवींद्रजी शोभणे, अरुणाताई, आणि या ठिकाणी ज्या विविध संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्या संस्थांचे जे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय अनंतरावजी घारत, श्रीरामजी काळे, इटनकर, गिरीश भाऊंची जवळपास आणि संपूर्ण जबाबदारी जे सांभाळतात ते निलेशजी खांडेकर, डॉक्टर साहेब आणि विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघावर प्रेम करणारे सर्व साहित्यप्रेमी आणि या कार्यक्रमाला डॉक्टर रवींद्र शोभणेंवर जो प्रेम आहे, ज्या प्रेमापोटी त्यांनी त्यांच्या विशेषांकामध्ये त्यांच्या एकंदर जडणघडणीचा आलेख या विशेषांकामधून मांडण्याचा प्रयत्न केला ते सर्व लेखक, प्राध्यापक आणि पत्रकार बंधू आहेत. गिरीश भाऊंनी सगळाच त्यांचा आलेख मांडलेला आहे. आता मला अध्यक्ष भाषणात काही बोलण्यासाठी राहिलेलं नसतं, त्याच्यामुळं काय होतं की मलाही काय बोलायचं हा प्रश्न पडतो. परंतु कारण तेच वाक्य पुन्हा रिपीट करणं किंवा पुन्हा तेच मुद्दे मी घेणं ते मला काही संयुक्तिक वाटत नाही. परंतु रवींद्र शोभणे सरांशी माझा जवळपास 30 वर्षांपासून जो संबंध आहे, त्यांना सर्वप्रथम मी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा कथासंग्रहाला पुरस्कार दिला आणि तेव्हापासून मी त्यांना जवळून ओळखायला लागलो आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व. विदर्भ साहित्य संघाचं जे संमेलन विदर्भ साहित्य संघाने आस्थागायत आयोजित केली ती जवळपास 15 साहित्य संमेलनामध्ये ते आमंत्रक म्हणून होते आणि एकदा ते मला म्हणाले 15-20 दिवसच राहिले होते तर ते मला म्हणाले आपण राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन घेतलं पाहिजे. म्हणून मग आम्ही आदरणीय मनोहरराव म्हैसाळकरांकडे बसलो, मी आणि शोभणे सर, आणि मग
ते 20 दिवस राहिले होते नाही सर, 20 दिवसात आम्ही ते राज्यस्तरीय संमेलन घेतलं. आणि त्याचं पूर्ण जबाबदारी म्हणजे कोकणापासून तर सगळ्याच गोंदियापर्यंत सगळ्या ठिकाणाहून वक्ते आणि कवी या सगळ्यांना बोलवण्याचं आणि निमंत्रित करण्याचं काम त्यांनी फक्त 3 दिवसात केलं. ते पत्रिका तयार करण्यापासून म्हणजे कोणतंही काम झोपून देऊन करण्याची जी मानसिकता असायला हवी ना. लोकांना पदं हवी असतात पण काम करताना मग ती मागं पुढं बघतात की मग ही माझी जबाबदारी आहे का, मी हे केलं पाहिजे का. हा त्यांच्या स्वभावातला हा दोष त्यांच्या स्वभावामध्ये नाही आहे. आणि हे त्यांच्या स्वभावातलं एक मोठं ज्याचं वर्णन आपण केलं पाहिजे की जसं मनमिळव व्यक्तिमत्व असतं की जे सगळ्यांना घेऊन चालतं. कारण त्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत ते उभे होते तेव्हा माझेही जवळचे मित्र होते, परंतु मी त्यांच्यासोबत होतो ते त्यांना माहिती आहे का. कारण किशोर सानप होते त्यावेळेस, परंतु मी कुणाला जर शब्द दिला तर त्या शब्दाशी मी प्रामाणिक राहतो आणि म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. आणि आजही याही संमेलनाच्या वेळेस हे संमेलनाचं जेव्हा अध्यक्षपदाचा प्रश्न आला तेव्हा त्यांना माहिती आहे की माझ्यावर अनेकांकडनं प्रेशर आलं, परंतु त्यांचं सर्वात मीटिंगमध्ये सर्वप्रथम जर नाव कोणी सुचवलं असेल तर ते मी सुचवलं होतं. आणि मग त्याला आपल्याला पुणे, मराठवाडा या सगळ्यांनी आपल्याला कर्नाटक या सगळ्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे 96व्या संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर, त्यांनीही मला माझ्या व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं, त्यांनाही पाठवलं होतं की ते येऊ शकत नव्हते. कारण ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती झाल्या पाहिजे आणि त्या कोणीतरी सांगितल्या. पण अशा पद्धतीनं तेही संमेलनाध्यक्षपद त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून मिळवलेलं आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू. कारण लेखक भरपूर असतात, लिहिणारे असतात, पण वाचक वर्ग नसतो. त्यांचे जवळपास बरंचसं साहित्य मी वाचलं आणि काही विकतही घेतो, परंतु बरेचशी पुस्तकं मला ते स्वतःच देतात. गोत्र असो किंवा होळी असो. मला होळी कादंबरी त्यांनी पुण्यामध्ये दिली तेव्हा आम्ही पुण्याला भेटलो. कारण त्यांच्या माझ्या भेटी बऱ्याचदा पुण्यात झाल्या. तरी महामंडळावर असो किंवा असंही जेव्हा मी पुण्यात होतो तेव्हा आम्ही सदाशिव पेठमध्येच राहायचं, एकाच हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असायचा. त्यामुळं हे बऱ्याचशा गोष्टी तिथे घडलेल्या होत्या आम्हाला. तर त्यांचा जो काही संबंध आहे तो मी जवळून पाहिलेला आहे. आणि सगळ्यांबद्दल एक आत्मीयता, आपुलकी, सहानुभूती हे सगळेच गुण त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं ती माणसाची मनं जिंकतात. मग लोक वेगवेगळ्या अर्थाने त्याकडे बघतात. जसं त्यांनी त्यांच्या मनोगतातनं सांगितलं तर तो भाग आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याकडे अनेक विचारांनी अनेक दृष्टिकोनातनं बघणारी माणसं असतात. मग आपल्याला ठरवायचं असतं, ती आपलीच माणसं असतात, परंतु त्यांचे दृष्टिकोन जर वेगळे असतील, त्यांचे विचार जर वेगळे असतील तर त्यालाही आपण कसं आपल्याशी जोडून घेऊ शकू तेही तुम्ही करता. कारण आज त्याची गरज आहे. आज प्रत्येकालाच वाटतं की मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, पण ते सगळ्यांना शक्य होत नसतं. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही. त्यामुळं आपण प्रयत्नशील असणं हे महत्त्वाचं असतं आणि ते सातत्यानं प्रयत्नशील होतं. मग ते साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद असो किंवा आता हा जो महाराष्ट्र शासनाचा सर्वात महत्त्वाचा विंदा करंदीकरांचा जो नावाई पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्या साहित्य क्षेत्रामध्ये हे पुरस्कार मिळाल्यानंतर, पण तो पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांच्यातलं लेखक, कादंबरीकार याच्यामध्ये तुम्हाला कुठे त्यांच्यामध्ये वेगळ्या स्वभावामध्ये काही बदल झालेला दिसून येतो का? आपल्याला नाही. कारण ते एक निगर्वी व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणार. कुणी म्हणणार मला माझं हे काम करायचं आहे तर ते कधी नाही म्हणणार नाही. हा त्यांच्या स्वभावातला एक मोठा गुण आहे आणि यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलं पाहिजे आणि आपण एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे. आजची परिस्थिती फार वेगळी आहे. परिवारातलीच माणसं परिवारातल्या लोकांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात किंवा आजच्या समाजातलं जे चित्र आहे, गिरीश भाऊ जे नेहमी म्हणतात की प्रत्येकाने आज त्यांनी अनेक ग्रामीण भागातले जे आहेत
ज्यांना पुरस्कार दिल्या जातात, जे आपल्याला नावही माहिती नसतात, अशी माणसं ते शोधतात. त्याच्यासाठी त्यांची माणसं कामी असतात. हे काही साधं काम नाही की एखाद्याने आपल्याला सांगितलं आणि आपण त्याला पुरस्कार दिला किंवा त्याचा सन्मान केला, परंतु ती माणसं शोधण्यासाठीही आपल्याला प्रयत्न करायचे असतात. आणि याही वयात गिरीशभाऊ ज्या पद्धतीनं हे सगळं सांभाळतात, ह्या सगळ्या संघटना आणि सगळे संस्था, हे काही साधं काम नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना, ते माझे मार्गदर्शक आहे आणि आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापासून शिकण्यासारख्या असतात. आणि ते आपण आपल्या आचरणातनं, आपल्या कृतीतनं, आपल्या व्यवहारातनं प्रत्यक्ष समाजामध्ये किंवा साहित्यिक ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तिथं कृतीतून त्या मांडण्याचा प्रयत्न जर केला तरच ह्या सगळ्या गोष्टींना आपण न्याय देऊ शकू असं मला या ठिकाणी वाटतं. कारण आपल्या इथे दोन फार महत्त्वाचे संत होऊन गेले, गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यानंतर ही विदर्भ संतांची भूमी होती. अनेक संत झाले ज्यांनी एक चांगले विचार या इथल्या संतांच्या वेगळ्या समाजाला देण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळं करत असताना खरोखर आपण ते प्रामाणिकपणे आपल्या आचरणात आणतो का, हाही विचार आपणच आपला करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि मग याचं आत्मपरीक्षण करून आपलं पुढील वाटचाल कशी राहील हा विचार करून आता पुढील भविष्याची वाटचाल आपल्याला कशी करता येईल आणि या समाजाला काही आपण देऊ शकू का, ही आज ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मग गिरीशभाऊ म्हणतात की आजचा जो भ्रष्टाचार, मगाशी त्या विषयावर चर्चा झाली, आजचं जे सामाजिक विदारक समाजातलं चित्र आहे ते आपण बदलू शकू का, हे सगळे आपण आपल्या मनाशी जर आपण प्रामाणिकपणे काम करण्याची एक कोनगाठ जर बांधली तरच हे सगळं काही आपण करू शकू. आणि एक वेगळं विश्व किंवा एक वेगळं समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते माझे मित्र प्राध्यापक विवेक अलोनी, त्यांनी फार सुरेख सूत्रसंचलन या ठिकाणी केलं. आमचे विदर्भ साहित्य संघाचे सगळेच महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, ज्यांनी या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं योगदान वेळ दिला. ते विकास जिलेमय आहे, प्रदीप मुंशी आहे, नितीन सहस्त्रबुद्धे आहे, केळकर साहेब आहे. या सगळ्यांनी, कारण इथे कार्यक्रम घ्यायचा म्हटलं म्हणजे हे सगळं घडवून आणावं लागतं. मोहिती आहे, मोहितींच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं पण ते आज इथे आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. कारण ही जी मंडळी आहे ना, ह्या मंडळीमुळं ह्या सगळ्या कार्यक्रमाची एक वेगळी शोभा वाढतं आणि एक चांगल्या पद्धतीचं आज, कारण जवळपास सगळेच इथे या ठिकाणी उपस्थित होते. तर आता आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण 8:45 वाजून गेलेले आहेत. आपला कार्यक्रम 8 वाजेपर्यंत संपवायचा होता असं आपलं नियोजन होतं, 6 ते 8. तर त्यामुळे मी आता आपलं जास्त वेळ न घेता असंच प्रेम या सर्व आयोजक संस्थांवर आपलं राहील ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आणि आता आभार प्रदर्शन शब्दाली प्रकाशनतर्फे संगणक अभियंता असलेल्या कुमारी शब्दाली त्रिभुवन यांनी आभार प्रदर्शन करावं अशी होती. नमस्कार, मी शब्दाली शैलेश त्रिभुवन आपले ऋणनिर्देश अर्थात आभार व्यक्त करण्यासाठी उभी आहे. ही संधी दिल्याबद्दल प्रथम मंचावरील सर्व मान्यवरांचे आभार. नागपूरचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर प्रचंड कष्टाने आणि मेहनतीने आयुष्याच्या मार्गक्रमणात जसे यशस्वी झाले आहेत, तसेच साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी आपला नावलौकिक प्राप्त करून नागपूरकरांची आणि मराठी साहित्य जगताची मान उंच केली आहे. डॉक्टर रवींद्र शोभणे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, जे की अंबळनेर येथे झाले. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी नागपूरच्या मंचावरील या ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन हा समारंभ घडवून आणला आहे. त्यात आदरणीय भाऊ अर्थात गिरीश गांधी सर, माननीय प्रदीपजी दाते, माननीय विलासजी मानेकर, माननीय श्रीपाद अपराजित आदी या समारंभात शब्दाली प्रकाशन पुणे अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या डॉक्टर रवींद्र शोभणे साहित्य विशेषांक 2024 हा देखील प्रकाशित केला. याबद्दल या सर्वांचे आभार.
या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले या अंकातील लेखक व डॉक्टर रवींद्र शोभणे सर यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व रसिक यांचेही आभार. या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे व वाहिन्यांचे प्रतिनिधी यांचेही आभार. डॉक्टर रवींद्र शोभणे साहित्य विशेषांक तयार करणारे श्री दीपक काटे व मुद्रित शोधक गणेश यांचेही आभार. आम्ही शनिवारी रात्री नागपूरमध्ये आलो. नागपूरचा निरोप घेईपर्यंत आमची उत्तम खेप ठेवणारे माननीय विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी व आदरणीय डॉक्टर शोभणे सर व त्यांच्या पत्नी शोभणे मॅडम यांचेही आभार. या समारंभासाठी मंचीय व्यवस्था करणारे सर्व कार्यकर्ते यांचेही आभार. आणि महत्त्वाचे म्हणजे विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, यशवंतराव प्रतिष्ठान जिल्हा केंद्र, डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन, वनराई फाउंडेशन आणि शब्दारी प्रकाशन या संस्थांनी मला या समारंभाचे आभार मानण्याची संधी दिली. त्याबद्दल या सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.